आजच्या पुस्तकाबद्दल मी जास्त काही आपल्या समोर मांडत नाही. माननीय संजय आवटे सरांची प्रस्तावना जर तुम्ही वाचली तर या पुस्तकाचं महत्त्व आपल्याला कळेल. हे पुस्तक म्हणजे संजय दुर्गीपेटकर यांनी फक्त सोलापुरातल्या या चळवळीचा तोंड ओळख करून एक लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक म्हणजे पूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा इतिहास नव्हे. आजच्या काळामध्ये आपल्या युवकांना इतिहासाचं विद्रुपीकरण करून वेगळाच इतिहास, जाती धर्मात तेढ निर्माण करणारा इतिहास या देशामध्ये करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण खरा इतिहास आपला स्वातंत्र्य चळवळीचा असेल, सामाजिक चळवळीचा असेल, या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा असेल, या सगळ्यांचा खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न सविचार सभेनं सुरू केलेला आहे. आणि या पुस्तकाचं ही पहिली आवृत्ती असणार आहे. अशा 4 आवृत्त्या या पुस्तकाच्या काढण्याचा मानस संजय दुर्गीपेटकर आणि सगळ्या सविचार सभेनं व्यक्त केलेला आहे. विशेष करून लोकवाङ्मय ग्रह प्रकाशन लिमिटेड याचं मी हार्दिक आभारी आहोत. सदर पुस्तकाचं बजेट आपल्याला पुस्तक पाहिल्यानंतर कळेल की फार मोठं बजेट होतं आणि ते आम्ही प्रकाशित करू का नाही अशी आम्हाला खंत वाटत होती. अशा वेळेला लोकवाङ्मयग्रहाच्या सगळ्या संपादक मंडळाने कॉम्रेड कांगू असतील, डी राजा असतील, राष्ट्रीय नेते यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि हे पुस्तक आपल्यासमोर आणण्यासाठी योग्य असं साधन आम्हाला उपलब्ध करून दिलं. या परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ धुरीणांचा सत्कार सोहळा आणि पुस्तक प्रकाशनासाठी आपलं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महात्मा फुले यांनी पहिल्यांदा मानवाधिकार असा शब्द वापरला होता आणि ज्याचं थेट प्रतिबिंब आपल्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. त्यामुळं ही जी बाजू आहे आणि ही राष्ट्रीय पातळीवर जो डिस्कोर्स होता त्याचे स्थानिक आविष्कार काय होते हे सोलापूरच्या इतिहासामध्ये आपल्याला सापडतो. दडपल्या गेलेल्या लोकांचा इतिहास सुद्धा, त्यांच्या संघर्षाचा इतिहास सुद्धा कसा दडपला जातो हे यातून कळतं. संजय जोगी पेटकर यांचं मी विशेष हे धन्यवाद देतो की त्यांनी कॉम्रेड मीनाक्षी साने कराडकर यांच्या ज्या 2 दुर्मिळ पुस्तिका या ग्रंथामध्ये संकलित केलेल्या त्या फार महत्त्वाच्या आहेत. 1934 ते 44 या काळात डाव्या चळवळींनी जो लढा, जो संघर्ष दिला होता त्याचा अहवालच यामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. विशेषतः 34च्या दरम्यान कम्युनिस्ट पक्षावर त्या काळातल्या साम्राज्यवादी सत्तेनं बंदी घातली होती आणि मग त्या बंदी काळामध्ये लालबावटा युनियनच्या नावाखाली सामाजिक चळवळी लढल्या गेल्या. तो सुद्धा डाव्यांचा क्रांतीप्रवण इतिहास या ग्रंथामधून पुढे येतो आहे.
आणि आज आपण ज्यांना गौरवतो आहोत त्यामध्ये धनशेट्टी कुटुंबाच्या स्नुषा, त्यांना पण आज आपण इथं गौरवतोय. तर मार्शल लॉ संदर्भातला नेमका आणि वस्तुनिष्ठ इतिहास या पुस्तकातून पुढे येतोय. आणि शिवाय ज्या परिवर्तनवादी लोकांना किंवा चळवळींना यामध्ये अंकित केलेलं आहे, तर त्यामध्ये मला असं वाटतं की याच्यामध्ये फार तोकडं परिचय वाजा लिहिलेला आहे, परंतु ही लोक हे काम स्वतंत्र प्रत्येकावर ग्रंथ रूपानं यावं एवढं महत्त्वाचं काम आहे. आणि आपल्या लोकांना, सामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, दलितांच्या, श्रमिकांच्या लढ्याला आपणच उजागर केलं पाहिजे, ही दिशा सोलापूरमधून पुढे यावी याचा मला निश्चित आनंद आहे. कामगारांचं शहर आहे सोलापूर शहर, म्हणजे हे लढ्याचं शहर आहे. सोलापूर शहर म्हणजे हे क्रांतीचं शहर आहे. आणि अशा शहराचा इतिहास आणि या शहराच्या विकासासाठी ज्यांनी चळवळीच्या माध्यमातून योगदान दिलं, अशा सगळ्या अग्रणींचा एकत्रित इतिहास मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि या पुस्तकाच्या ठिकाणी प्रकाशन होत आहे. या आपण सर्वांनी काळाच्या गजरामध्ये आता आपल्या ठिकाणी स्वागत आहे. मंचावरील सर्व मान्यवर, आज ज्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करतो ते दैदीप्यमान इतिहास सोलापूर या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. उपस्थित सोलापूरकर आणि ह्या विचाराला धरून जे काम करतात त्यांना मनापासून धन्यवाद, नमस्कार. म्हणजे जोगी पेटकर यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. अनेकदा इतिहास लिहिला जातो तर ज्यांच्या हातात लेखणी असते ते आपापल्या पद्धतीने लिहितात आणि सर्वसामान्य माणसं असतात ते दुर्लक्षिले जातात. खरं तर मी आता हे 1 तासापूर्वी पुस्तक वाचलं. मागे यांनी दोनदा मला काही कार्यक्रमानिमित्ताने बोलवलं होतं, परंतु मी माझ्या कामामुळे मी येऊ शकलो नाही. चित्रलेखाचं काम आहे, अधिक माझी संस्थेची नाटकं आहेत, इतर भाषणं आहेत, इतर सामाजिक कार्यक्रम असतात, त्यामुळे मी येऊ शकलो नाही. पण ह्यावेळी आमचे सुधीर पेटकर यांनी जवळ अगदी नाही म्हणू नका असं सांगितलं आणि मी अवघ्या 4 दिवसाच्या ह्याने मी आलो. कारण जिथे कामगारांचा संबंध असतो तिथे आपण जावं अशी माझी भूमिका आहे. कारण तुमच्यासारखा मी सुद्धा एक मुळातला कामगार आहे. ह्या चळवळीतली जेवढी नावं आहेत जी आता आपल्या याच्यामध्ये तुळशीदास जाधव आहेत, त्यांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे. 10 वर्ष आता निर्मलाताई असल्या असत्या तर जुन्या आठवणी आल्या असत्या. मोराळे ताई आहेत त्या तर परिचयाच्या आहेत आमच्या. शाहीर नदाब आहे, त्यांची भाषणं मी ऐकलेली आहेत. त्यांच्या शिवाजी सुद्धा मी पाहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम भूमिका ते करणारे असे आमचे नदाब सर आहेत.
किंवा गणाचार्य असेल तर मला गुलाबराव गणाचार्य आठवले. तर त्यांचे बंधू, चुलत बंधू इथे गणाचार्य आहेत. त्यांना मी सांगितलं की मी गुलाबराव गणाचार्यांना बघितलेलं आहे. ते माझ्याकडे थोडेसे संशयाने बघायला लागले की कसं काय बघू शकतील हे, कारण गुलाबराव मला नक्की माहिती 68 सालामध्ये गेले, 67 किंवा 68. आणि मी जिथे राहायचो वरळीला बिरेडी साळीमध्ये, तिथे गुलाबरावांचे कार्यकर्ते होते कांबळे नावाचे, आणि त्यांच्याकडे ते जवळजवळ एक दिवस आड यायचे. मी 7-8 वर्षाचा होतो आणि गुलाबराव छान बोलायचे, त्यांची भाषणं सुद्धा चांगली होती. आणि आता माझं वयानुसार कदाचित पहिल्यांदा लक्षात येत नाही, तेव्हा मी 8 वर्षाचा होतो, आता 62 वर्षाचा आहे. त्यामुळे त्यांचा गडबड झाली थोडी. पुन्हा त्याचप्रमाणे ज्यांचा सत्कार केला, आपण असं म्हणतात इथे की आपण ह्यांच्या शुभ हस्ते सत्कार केला, पण ज्यांचा माझ्या हस्ते सत्कार केला त्यांचा मी जबरदस्त फॅन आहे, नरसय्या आडम मास्तरांचा. त्यांची जी भाषणं आहे, माहीत नसताना सुद्धा केवढा जोरात आवाज करायचा असतो विधानसभेत, ते नरसय्या मास्तरांनी केलेलं. त्यांनी जे प्रेरणा घेऊन जे काम केलेलं आहे आपल्या कामगारांच्यासाठी, जे घरांचं काम केलेलं आहे ते मी जवळून पाहिलेलं आहे. कदाचित आम्ही पहिले बघितले असू. त्यामुळे शुभ हस्ते विवस्ते नाही, किंवा किंबहुना सांगेन की त्यांचा सत्कार केल्यामुळे माझ्या हाताला अजून जास्त बळकटी आली. आपण नेहमी कर्मकांडामध्ये हे होतो, अडकतो. खरं तर आपण परिवर्तनवादी, आपण असे काही समाया बिमाया लावायचे उद्योग आपले नाही, आपले मशाल पेटवायचे धंदे असतात. तर समया कर्म पाहुण्याचं भाषण घेऊन 2 मात्रे विजल्या, 2 मारायला आले आणि 1 पेटतीये, ती काही कामाची नाही आपल्या. आता ते नाही तर आपण तोंडाची तरी मशाल करूया ना. तर आपण त्याच विचारांची माणसं आहोत. त्यामुळे माझ्या माणसात आल्यासारखं मला वाटतं. नेहमीच माझ्याच माणसांना दुसरे कशाला मारायला आम्हाला बोलवलं, कोणाला आपल्या घराला आग लावून घ्यायची असते. तर तसले काही धंदे करणे, पण महापौर आले असते तर बरं झालं असतं. महापौरांचे मनापासून अभिनंदन करतो. साठी झाल्यानंतर बुद्धी फिरते. माझ्या डोक्यात महापौर म्हणजे वेगळं होतं, पण तुमच्याबद्दल खरंच आदर वाटला. विचारांनी पण तुम्ही राहा. त्याचं कारण असं आहे की मीनाक्षी साने यांनी जी पुस्तिका लिहिलेली आहे, मी आता वाचली, माझी वाचलेली होती. या देशामध्ये एक वाईट खोड आहे की पिढ्यान पिढ्या आहे ती, की जे लाभार्थी असतात ते सगळ्यात मोठे गद्दार असतात. लाभ घ्यायचा, संघटन करायचं, लाभ घ्यायचा, परंतु द्यायची वेळ येते तेव्हा सत्यनारायणाची पूजा घालायची, तेव्हा मरायला कोण संघटना येत नाही. काय आपण ते विसरलेली माणसं. या देशामध्ये पहिली स्त्री शिक्षिका झाली, म्हणजे त्यांनी उल्लेख केलेला आहे आपल्या प्रस्तावनामध्ये की बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार केला, सावरकरांनी केला. आता सावरकर विज्ञाननिष्ठ असतील तर अवतार नावाची कल्पना कुठे झक मारायला येते तिकडे. विज्ञानाचा संबंध अवताराशी नाहीये, ह्या जन्माचा ह्याच जन्मात. परंतु आता गेले 30-40 वर्ष जशी गटारातली झाकणं उघडल्यानंतर, आमच्या मुंबईच्या बाजूला गटाराची झाकणं उघडल्यानंतर झुरळ बाहेर येतात, तसे बुवा महाराज बाहेर आलेले आहेत गेल्या 30 वर्षात. आणि ते सांगतील तो धर्म, ते सांगतील ते मानव्य, तो मानवी व्यापार, अशा पद्धतीने चाललेले. तर त्यांनी जसं सांगितलं की बुद्धाचा 9वा अवतार केला विष्णूचा, आपल्या ह्यांच्या गळ्यामध्ये जानू अडकून आमच्या विठोबाच्या, त्यालाही भ्रष्ट करून टाकला. आणि ते बसवण्णा आहेत, त्यांचं काय केलं ते तुम्ही बघितलं. आता फक्त बसवण्णा कोणाच्या अंगात येत नाही नशिबात, पण ते पण येत असतील हळूहळू. इथपर्यंत आपण घेऊन गेलेलो आहे गेल्या 30 वर्षामध्ये. आपण इतिहास संपूर्ण विसरलेलो आहे. त्यामुळे अशी पुस्तकं जरुरीची असतात. कारण का मीनाक्षी सानेने जी लिहिलेले महिला चळवळ, मी अहिल्याबाई रांगणेकरांना बघितलेलं आहे. आता शिवसेनेच्या नेत्या भगव्या साड्या नेसून रणरागिणी म्हणून मिळवतात, ते रणरागिणी त्या नव्हत्या. अहिल्या रांगणेकरांनी जेव्हा 56 सालामध्ये ह्याला गेल्या तेव्हा आचार्य अत्रेंनी लिहिलेली ती कविता आहे रणरागिणी नावाची, अहिल्या रणांगणा चालली. पण आता काय कोणी मग आपलं भगवं बिगवं घातलं, सगळं झालं की पटकन रणरागिण्या झाल्या. रणरागिणी अशाने तयार होत. रणरागिण्या कशा तयार होत असेल तर अहिल्या रांगणेकरांचं आयुष्य समजून घेतलं पाहिजे. BA ग्रॅज्युएट असलेली बाई, 12 म्हणजे त्यावेळी 12 तास
गिरण्यांमध्ये काम करायला लागायचं आणि आज जे 8 तास नोकरी मिळते, 8 तासानंतर रोज आपल्या सगळ्यांना 7 तासाची व्हाईट कॉलर्स वाल्यांना आणि कामगारांना 8 तासाची नोकरी, ते अहिल्या रांगणेकरांनी आणि कम्युनिस्ट पक्षाने 1942 सालात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्या ग्रॅज्युएट असून सुद्धा त्यांचं लग्न झालेलं होतं, एक मूल पोटात होतं, 8 महिन्याच्या बाळंतीण होत्या, लग्न बाळंतीण असताना सुद्धा मूल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मूल जे आहे ते आपल्या नवऱ्याकडे गेले आणि 6 महिन्यांनी बघितलेलं आहे. 12 तासाचे 8 तास व्हायला त्या बाईने इतकं केलंय तर अहिल्या रांगणेकरांचं आज नाव नाहीये. त्याच्या आधी 150 वर्ष सावित्रीबाई फुलेंनी, आज आपल्याला चांगल्या प्रेयसी मिळतात शिकलेल्या, आपली आई शिकलेली असते, बहीण शिकलेली असते, किंवा अजून आपली आजी शिकलेली असते, आजही ग्रॅज्युएट असते, शिक्षिका असते. पण ह्या देशातली पहिली शिक्षिका कशी झाली तर शाळेत शिकायला जातानाच एक लुगडं घेऊन जायची. सावित्रीबाई असतील किंवा फातिमाबाई असतील, शिकायला आणि शिकवायला एक खाकेत लुगडं घेऊन जायची. आज शिक्षिका कशा जातात मला माहिती नाही, त्यांच्या पर्समध्ये नेल पॉलिश असते की ते हात रुमाल असेल, पण त्या बकोटीला लुगडं घेऊन जायचं. कारण रस्त्यावरती जाताना लोक त्यांच्या अंगावरती शेणगोळे आणि दगडगोटे मारायचे. त्या रक्तबंबाळ झालेल्या बाई सावित्रीबाई आडोशाला जायच्या, लुगडं बदलायच्या आणि मग शिकायच्या आणि शिकवायच्या. पहिली सावित्रीबाई अशी झालेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही लग्नाच्या बाजारात गेला वधूवर सूचक मंडळामध्ये, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं मुलगी शिकलेली हवी, पण शक्यतो प्राध्यापक किंवा शिक्षिका हवी. कारण शिक्षिका असली की ती मुलांबरोबर राहते. आपल्या डोक्यामध्ये काही सनातनी विचार आहे की विस्तवाच्या बाजूला लोण्याचा गोळा आला असेल तर विस्तवाचा गोळा वितळतो, आपल्या लोण्याचा गोळा वितळतो, हे डोक्यात. मग ती शिक्षिका असेल तर मुलाबाळात राहील, दुपारची शाळा असेल तर सकाळचं जेवण करून जाईल, संध्याकाळचं जेवण करून परकाराला घरी येईल. कारण म्हाताऱ्याच्या गाड्यामध्ये सुनेनी घास दिल्याशिवाय उतरत नाही ना. नवरा नालायक असेल तर ही शिकवण्या घेईल, मुलं होणार असतील तर त्यांना शिकवे. पुन्हा 3 आठवड्यात दिवाळीची सुट्टी असते लाडू करंजा करायला, मे महिन्यामध्ये 6 आठवडे असते, म्हणजे एकदम घरच्या घरी राहील. म्हणून शिक्षिका बनायची आणि म्हणून लग्नाच्या बाजारामध्ये शिक्षिकेला जास्त डिमांड आहे. शोधा जरा त्यांना अशा आमच्या महापौरबाई सारख्या नगरसेविका चालणार नाही, कारण त्या 24 तास काम करत असतात. इन्स्पेक्टर, महिला इन्स्पेक्टर चालणार नाहीत, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ड्युटीवरती जावं लागतं. अजून बायका जर त्या चांगल्या वेगवेगळ्या फॉरेन नायटिंगल्स आपण उदाहरण करतो, कशी नर्स तयार झाली. पण नर्स बायकांना तर लग्नाच्या बाजारात 0 किंमत आहे. नर्स असेल तर नको, ते डॉक्टर बरोबर असते, तिथे तिचे वेगवेगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, तिचं आयुष्य वेगळं असते. म्हणून अनेक मुली पोलीस आणि नर्स यांची लग्न होत नाही. पहिली सावित्रीबाई, पहिली शिक्षिका तशी झाली. आज तुम्हालाही माहिती असेल अनेक शिक्षिका 25 वर्ष झाल्यानंतर व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतात. लग्नाच्या बाजारात खपण्यासाठी शिक्षिका व्हायचं नसतं, तर समाज घडवण्यासाठी, लोकशिक्षिका होण्यासाठी, स्त्रियांना बळकट आत्मबळ देण्यासाठी शिक्षिका व्हायचं असतं, हे सावित्रीने सांगितलं. पण आम्हाला ती सावित्री माहिती नाही. आम्हाला वट सावित्रीतली सावित्री पक्की माहिती, कारण ती फेऱ्या मारल्या की 7 जन्माचं तो नवऱ्याला सांगतात ना, 7 जन्मी हातपती मिळावा. अरे पण त्याचा काहीतरी चॉईस असेल ना वेगळा, तिला तू नको असेल. आपण काय पुनर्जन्म बिनर्बंध झेकट मारणारे नाहीये. आपण ह्या जन्मातली ह्या जन्मात काय ते करून मोकळं होणार आहे. समजा यांच्या पद्धतीनुसार, पुनर्जन्माच्या शास्त्रानुसार, कर्म विपाकाच्या सिद्धांतानुसार ह्या जन्मी जे करेल तसं पुढचा जन्म मिळणार ना. पण ह्या नवऱ्याने कुठेतरी शेण खाल्लं असेल, तो झाला पुढच्या जन्मात डुक्कर, तू कशाला डुकरीन होते. पण आपल्याला ते काम खीड बसलेलं आहे. इतिहास कशाला सांगायचा असतो, तर ह्या लोकांनी काहीतरी केलेलं आहे आणि ते आज संपूर्ण विसरलं जातं. म्हणजे ज्या स्त्रिया शिकायला लागल्या, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला लागल्या, ज्या लोकांनी इतिहास घडवला, ज्या लोकांनी कामगारांचं रक्त, घाम, हिंमत, संघटन करून त्यांना हक्काची जाणीव करून दिली, पण भलत्यांनीच ते खाल्लेले. आपलं घर छोटं असतं. मी बिर्डी चाळीमध्ये राहत होतो. 10 बाय 15च्या खोल्या, समोर वेगवेगळ्या सभा व्हायच्या. अटल बिहारी वाजपेयींची व्हायची, लालकृष्ण अडवाणींची होती, बाळासाहेब जांभोरी मैदानच्या अगदी समोर. जांभोरी मैदान म्हणजे तुमचा मुंबईतला अड्डा सगळ्यात मोठा.
जिंदाबाद जिंदाबाद CITU जिंदाबाद, हातात धरला लाल बावटा, फौज आलेली कुठे पुढे, ती डांगेनी कुठे नेऊन ठेवली ती कोणालाच कळली नाही, कारण त्यांच्या पोरीच्या पुढे गेलीच नाही ना ती मुंबईची. आपण चुकीच्या पद्धतीने वागायला लागलो. इतिहास सांगायचा असेल तर वर्तमानाची पण कठोर चिकित्सा करायची आपली ताकद असली पाहिजे, नाही इतिहास सांगायची काही गरज नाही. आज जे भुरटे लोक सत्तेशी आलेले आहेत त्यांची कुवत नसलेली माणसं तिथे गेलेली आहे, दिवे विजले आणि ड्युटी आलेले आहेत. इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा आपण जे लोकांनी सांगितलं ते सांगण्याची हिंमत सुद्धा नाही. आपण देव देवळे धर्म ह्याच्यामध्ये लोक आणि तुमची संघटना अडकलेली आहे. पूर्वी राजकीय विचार असेल कुठले असेल वेगवेगळ्या विचाराची होती. संघाचं पण भारतीय मजदूर संघ होता, त्यांचे विशिष्ट विचारांनी रमणलाल शाह होते, दत्तोपंत ठेंगडी होते, हे काम करत होते. त्यांनी हे कामगारांच्या चळवळीत अत्यंत प्रगल्भ केल्या. कम्युनिस्ट पक्षाचं होतं, कम्युनिस्टाचं जसं आयटक होतं, इंटक होतं, काँग्रेसचं, वेगवेगळी लोक होती, पण त्यांना असे छचोर गोष्टी कराव्या लागल्या नाही. त्यांनी कामगारांना राजकारणासाठी सुद्धा फारसं वापरलेलं नाही. असलं असतं तर कम्युनिस्टांचं कधीच राज्य आलं असतं, पण ते शक्य नव्हतं, कारण कामगारांना त्या कामासाठी तितक्या ताकदीने वापरायचंच नाही, असंच होतं. ते कुठे वापरायचं या सगळ्याला मर्यादा होती. परंतु आज सगळं आपण बदल करून गेल्यामुळे आज आपल्याला सगळ्या वर्तमानातल्या गोष्टीची चिकित्सा करण्यासाठी सुद्धा इतिहासाची गरज असते. कारण जे इतिहास त्यांना समजतो, जे इतिहासाचा अभ्यास करतात, त्यानुसार वर्तमानाचा बदल करतात, त्यांच्याच नावाचा भविष्यात इतिहास लिहिला जातो. इतिहास हा एका दिवसात लिहिला जात नाही. आम्ही कालचा ज्वाजल्य इतिहास आज सांगू शकतो, पण आजचं वर्तमान हे उद्या इतिहास होणार आहे, तर सांगण्यासारखं आपल्याकडे काय आहे? आपण तर शरण गेलो असतो या सगळ्या व्यवस्थेला, तर मला असं वाटतं की आपण चुकीच्या पद्धतीने काम करतो. म्हणजे आपण सूर्याची पिले, म्हणजे सूर्य खूप मोठा, पण त्याची पिलं म्हणजे घाण ठेवायच्या लायकीची माणसं पण नाही आहेत ती झालेली. अशी जर आपण जर करायचं असेल तर आपल्याला मला वाटतं की अशी पुस्तकं निर्माण झाली पाहिजे, लोकांपर्यंत गेली पाहिजे, आणि अत्यंत कठोरपणे ज्या गोष्टी खोट्या आहेत, हा जे अण्णाभाऊ साठेंचं वाक्य आहे, कामगार चळवळ म्हणजे प्रत्येकाची चळवळ, प्रत्येक जण कामगार असतो. घरातल्या महिला सुद्धा असतात. आज आपण म्हणतो की घरातल्या महिलांना त्यांचा गृहिणी असेल तर त्यांच्या श्रमाचा मोबदला दिला पाहिजे, पण कायम लक्षात ठेवा तो श्रमाचा मोबदला दिला जात नाही, कारण या देशामध्ये माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत असते. तो देश कधी मोठा होत नाही आणि माणसाला कधी किंमत मिळत नाही. माणसाला जर किंमत मिळायची असेल तर दगडाची किंमत कमी केली पाहिजे. दगड असतील तर माणसं कधी निर्माण होणार नाही. गेल्या 40 वर्षामध्ये सांगतो, 30-40 वर्षामध्ये हा संपूर्ण देश आहे, हा माणसांचा दगड बनवण्याचा देश झालेला आहे. जे 30-40 वर्षापूर्वी प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात, जे आज वाचचं चित्रण आहे ते म्हणतात, देव देवळे भटी सापळे, देव देवळे भटी सापळे, घातक झाले देशा, मोडा जोडा उलथून टाका उखडा त्यांच्या पाशा. आज आपण संपूर्ण भटी पाशात अडकलेले आहे. आणि कायम लक्षात ठेवा, भूतबाधेपेक्षा भटबाधा जास्त डेंजर असते आणि भयानक असते. भूतापेक्षा भट भारी आहे. हिंदुत्व बिंदुत्व काही नाही, ते ब्राह्मण्यत्व आहे. बटशाहीच्या पाशामध्ये अडकणारा तो पाश आहे, हे कायम लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातले पोपट बनून जाणार. आणि आपली लोक नाही, ही लोक नाही झटली. आपण जर बनायचं नंतर बोलणं ठीक आहे की विचार मरत नाही, विचार संपत नाही, माणसं मेली ना. कितीतरी त्या ज्ञानेश्वराला सुद्धा काही संजीवन समाधी घ्यावीशी वाटली असेल, घ्यायला लावली असेल. मी सांगतो, कधीतरी विचार करा, कोण जिवंत मी तरी काढला जाईल काय? कोण मारायला गाडी? तुकारामाला काय वैकुंठाला पोहोचवलं नाही, आजच्या क्राईमच्या भाषेत ढगात घातला असं त्याचा अर्थ आहे. ढगात पाठवलं, आमच्या मुंबईची भाषा आहे, तुम्हाला सांगतो. आपण कधीही याचा विचार केला नाही. आपण ज्याच्यातून शिकलो त्यालाच आपण लाथाडायचे कायम धंदे केलेले. म्हणजे आपल्या घरामध्ये, कामगारांच्या घरामध्ये कधी वास्तुशांत झालेली नाहीये, कधी देवधर्माची पूजा झालेली नाहीये. मुंबईत बघितले. आज मुंबईमध्ये आम्ही वरळीला असताना 80 खोल्यांमध्ये बिर्डी चाळीच्या आमच्या एकाकडे गणपती यायचा. आज जवळजवळ आम्ही तिथे राहत नाही. आमच्या आईने 75 वर्षी ते सगळं सांगितलं, खोटं आहे, मी वेड्यासारखं केलं, तुम्ही करू नका. कारण माझ्या आईला भाऊराव पाटलांनी शिकवलेलं होतं, ती शिक्षिका होती. त्यामुळे 94 वर्षी सुद्धा काही करू नका सांगितलं, आणि कावळ्यात तर मला कधी घेऊन आणू नका म्हणून सांगितलं. आता गेली 6 महिन्यापूर्वी.
आपण कसे गुलाम झालो. आपल्या घरामध्ये येत नव्हतं, देव नावाची गोष्टच नव्हती. 40 वर्षापूर्वी तुकडोजी महाराज सांगतात, देव नवे जादूगार करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा. पोटभरे कोण आपल्याला माहिती नाही. 150 वर्षापूर्वी ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, देव हे कल्पित शास्त्रे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळिक. हे त्यांनी आपल्या कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड स्वार्थासाठी, थोतांडे रचुनी आज्ञा फसविती, भटे लाच खाती रास रोस. दक्षिणेला त्यांनी लाच म्हटलेली आहे, लक्षात ठेवा. पण आता आपल्या लोकांची सुद्धा, कामगारांच्या मुलांची सुद्धा नवीन जागा घेतल्यानंतर दक्षिणेची भटाला लाच दिल्याशिवाय त्याच्या अकलेची वास्तू शांत होत नाही. डॉक्टरांची सुद्धा आपल्याला कसं कळत नाही की सूर्य स्थिर असून पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. दिशा नावाची कुठची गोष्ट राहते काय? वास्तुशांत भूमिपूजन झालं, आमच्यावरती परब राहतात, परबच्या खाली भोसले राहतात, भोसलेंच्या खाली सावंत राहतात. 3 खोल्यांचा फ्लॅट घेतला, इथे वास्तुशांत केली तर 3ऱ्या खोलीत संडासापर्यंत पण जाते. मग खालच्या खोलीत आणि वरच्या खोलीत का नाही जात मला सांगा. पण आपली वास्तुशांत तशी चालत नाही. डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झाले, आर्किटेक्चर झालेले आहेत, सगळं सोहळ्या ओळ्यात झालेलं पाहिजे. त्याच्या आधी 400 वर्ष तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, देव पहावयासी गेलो, देव होऊन या ठेव. इतकं स्पष्टपणे सांगितलं. देव देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना, जे मूर्खांना, देव देहीची पाहणं. इतकं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तो इंदुरीकर बुवा पायकी असं खाजवत असं करत लपडीच्या गोष्टी सांगेन, पोरी कशा पळतात, पण हा अभंग सांगणार नाही. देह काळाचे धन कुबेराचे धन, किंवा तो जो अभंग आहे आपलं, ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकून करीती पाप. आहे ना राम राईम, आसाराम बिसाराम आहे ना, सगळे जवळच आहे ना, आपल्या समोरच आहे. 10वी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा. तुमचा खासदारच आहे ना इकडचं. कसलं वैराग? 5 कोटीचा फंडासाठी झाला काय धंदे. हे ते छत्रपती पण तसेच आपले खरे छत्रपती महाराज, शिवछत्रपती महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तारा राणी, इतिहास संपला. आजचे छत्रपती एक कॉलर उडवतात, दुसरे पक्ष बदलून, इमान विकून झाला, विचार विकून राज्यसभेचे खासदार बनतात. त्यांना शिवकालामध्ये छत्रपती कोणाला म्हणायचे ते आपण सांगितलं पाहिजे. शिवाजीच्या दरबारात, शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये जे जोडे उचलायचे त्यांना खासदार म्हणायचे. हा इतिहास आहे, आपण वाचत नाही, त्यामुळे आपल्याला ऐकवता येत नाही. त्याच्या अजून 800 वर्षापूर्वी कबीर सांगतो, जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी पैसे की दुधानी. माणसाकडे पैसा आला की पहिला तो धार्मिक बनतो, आणि माणूस जितका धार्मिक असतो तितका बदमाश असतो. कायम लक्षात ठेवा. ज्याच्या दारात काळी धावली त्याच्याकडे ब्लॅकचा लोचा आहे 100%. समजलं की 100%. जो शिर्डीला गेला म्हणजे काहीतरी गपल्याची केस सुटली गेली. हे पोलीसवाले असतात, तर छोटी केस असेल ना तर शिर्डीला फिल्डिंग लावतात, मोठी केस असेल तर आंगणेवाडीला, आणि एकदम मोठा राडा केला म्हणजे कापाकापी ती 302 असेल तर फरार असेल तर तिरुपतीला हमखास पोलिसांना विचार. इतकं त्यावेळी ज्ञानेश्वर ते म्हणतात, देव हे कल्पित शास्त्रे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळी. आणि आपण सांगतो सिद्धेश्वरला या काठ्या बघा आणि अमुक बघा, डोक्यात घातल्या पाहिजे काठ्या. कामगार उद्ध्वस्त व्हायला चाललाय, त्याचा काठाही गेला, काट्याचे बावटे सुद्धा गुल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या प्रबोधनकार ठाकरे सांगतात की हे सगळं संडासात फेकून द्यायच्या लायकीचं आहे. असा तसं नाही, हिंदू हृदय सम्राटाचा बाप आहे तो, समजलं, गांजे टोन लिहिलेलं नाहीये. देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये शेवट असं बंद करायचं काय? नाही असं नाही, सगळ्यांना इथं मॅडम पण बोलायचं. त्या शेवटी प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलंय देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, बरंच काय लिहिलेलं आहे, वाचा. 20 रुपयाचं ज्ञान खूप स्वस्तात मिळतं. पोथ्या महाग झाल्यात आता, पण ज्ञान आहे ते 10 रुपयात मिळतं. अण्णाभाऊ साठे समजायला काय फार मोठी गरज लागत नाही. शाहीर अमर शेख समजायला खूप 10-10 रुपयाची 5-5 रुपयाची पुस्तक आहे. त्या स्वामी समर्थ विमर्थाच्या पोथ्या हातात झाल्या, कारण ती सगळी दुकानदारी मला माहिती आहे.
तो मठ माझ्यासमोर माझ्या बाजूलाच राहतो, मोठा आहे. इथे आता तुमचे ते अनिरुद्ध बापू जोरात आहे, एक नंबरचा लफंगा माणूस, माझ्यापासून 4 बिल्डिंग लांब आहे. नायर हॉस्पिटलमध्ये विनयभंगाची केस होती त्याच्यावरती. तो तुमचा हा नरेंद्र महाराज 200 रुपयाचा घापला गेला म्हणून त्याला ग्रामसेवक म्हणून हकलवलेला होता. इतकी माणसं, सत्संग तुमचं नाना धर्माधिकारी पण चालू आहेत तुमच्याकडे आता सगळीकडे. हे जसे गँगस्टर फिरतात तशी यांच्या रिंग फिरतात आणि राजकारणी त्यांना वापरतात आणि तुम्ही समजतात त्याच्यासमोर. कारण ते बाप्पा बाप्पा करतात म्हणून तुम्ही पण बाप्पा बाप्पा करायला जातात ना. वाजपेयींनी गंगेत उडी मारणं समजू शकतो, सोनिया गांधींनी कशाला गंगेत स्नान करायचं मला सांगा. त्यांनी कशाला हातात गंडे दोरे मारायची गरज आहे. पण ते बांधतात, त्याच्याशी फाईट करतात ते दुसरे बांधतात. असा एका धर्माला दुसऱ्या धर्माने उत्तर देणं ह्याच्यासारखा अधर्म कुठला नाही, कायम लक्षात ठेव. त्यावेळी प्रबोधनकारांनी लिहिलेले आहे की ह्या देशातला तरुण स्वयंप्रज्ञेने म्हणजे स्वतःच्या अकलेने, कुठल्या इजमनी नाही, डावा इजम उजवा इजम कम्युनिस्ट इजम असलं काही नाही, स्वतःच्या अकलेने चालेल तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणि देवळावरती पडेल. हिंमत लागते हो. आज आपल्याकडे हिंमत नाही. आज आपण भेटेल त्याला देवासारखा म्हणतो, तो पाय नंतर 2 महिने जो काहीतरी लपडं केलेलं आहे, तो तिथे पकडलेलं आहे, देव गेला फेकून द्यायची वेळ येते. नेते पण तसेच आहेत ना. आपण वापरलेले हत्यार आहे, हत्यारांना डोकं नसतं, ते वापरणाऱ्याला असतं. आज आपली माणसं जी आहेत विचारापासून अशी दुरावलेली आहे, ती आपल्याला जर करायची असेल तर अशा इतिहासांचं पुस्तक आलं पाहिजे. त्याच्यामध्ये जाणीव असल्या पाहिजे की त्या काळातली बाई इतकं ते प्रचंड लिहित असेल की ज्याचा प्रभाव तर मीनाक्षी साने असतील, अहिल्याबाई रांगणेकर असतील, मृणाल गोरे असतील, त्याही काम करणार होत्या. सूर्यकांता पाटील होत्या. अगदीच नाही, शालिनीताई पाटील इतकी सुद्धा कुवत आजच्या राजकीय नेत्यांमध्ये नाही. मी सांगतो प्रचंड ताकदीचं राजकारण करायचं ताकद होते म्हणून त्यांना राजकारणातलं संपवलं. आजची घरात जशी बाई वागते तशीच राजकारणात वागत असेल तर टिकते, नाही तर त्या बाईनी वरती काय बोललं, अधिक काय बोललं तर त्याला राजकारणात बाद केलं जातं. सुषमा स्वराज त्याचं मोठं उदाहरण आहे. त्या सुषमा स्वराजांची ताकद प्रचंड मोठी होती. त्या बाई संपूर्ण संस्कृतमध्ये बोलण्याची क्षमता होती, इंग्रजीमध्ये क्षमता होती, पण त्या बाईला म्हणजे आपल्या परराष्ट्र मंत्री केलं पण फिरत होते पंतप्रधान. आणि परराष्ट्र मंत्री म्हणजे गणपती समोर हरताळका ठेवतात ना, तशी त्या परराष्ट्र मंत्रीची अवस्था करून ठेवली होती आणि त्यांनी करून घेतली. माझं म्हणणं की आपल्याला हे स्वतःला बदलण्यासाठी आपला इतिहास माहिती पाहिजे. तर तुम्ही वर्तमानमध्ये जाब विचारू शकता. त्या दृष्टीने तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुस्तक घ्या, विकत घ्या, अधिक लोकांना घ्या, स्वतःसाठी एक घ्या, मित्रासाठी एक घ्या. म्हणजे सगळीच आज पुस्तकं संपतील असं नाही, पण इतिहास आहे अधिक चांगल्या पद्धतीने लिहा. इतिहास हा हेतुपूर्वकच सांगायचा असतो आणि तो खरा इतिहास सांगितला पाहिजे. ह्या देशामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं तर तो थट्टेचा विषय होतो. महाराष्ट्र अत्यंत मागासलेल्या लोकांचा देश आहे. मी सांगतो आज या महाराष्ट्रामध्ये गेले 61 वर्ष झाली पण स्त्री एखादी महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली नाही. परंतु उत्तर प्रदेश आपण ज्याला मागासलेला म्हणतो तिथे तर 40 वर्षापूर्वी सुचेता कृपेलानी झाल्याच, परंतु शाहू आंबेडकर फुले विचारांनी तिथे उत्तर प्रदेशामध्ये मायावती ह्या 3 वेळा मुख्यमंत्री झालेल्या. आपण किती मागे आहेत बघा. आजही असं वाटतं की स्त्रियांना आज नाईलाजाने ह्या महापौर पण झाल्या असतील, त्या सिस्टीम मध्ये झाल्या असतील. आज ह्या महापौर झाल्या त्यांच्या रिझर्वेशन मध्ये झाल्या असतील, पण जेव्हा ओपन असेल तेव्हा ह्या महापौर 2.5 वर्ष असतील तर म्हणून पुढच्या 2.5 वर्ष त्यांना देऊ असं कोण विचार करणार नाही. किंबहुना त्यांचा प्रभाव पडू नये अशा पद्धतीनेच काम केलं जाईल. पण त्यांना तशा पद्धतीने रिझर्व ठेवलं जाईल. ह्यांचंच नाही, महाराष्ट्र पण हेच उदाहरण आहे. अशा पद्धतीने वापरलं जातं. तर आपल्याला सिस्टीमच्या लोकशाहीचा भाग आहे, तो सिस्टीम मध्ये कसा आणायचा त्याच्यासाठी आपल्याला असा इतिहास आपल्याला कायम कळायला पाहिजे, समजला पाहिजे. आणि त्यासाठी फार मोठं करायची गरज नाही. तुम्ही प्रकाशनाचा कार्यक्रम ठेवला ही गोष्ट तर चांगलीच आहे, परंतु आपल्याला हे उपजत असलं पाहिजे. आपण विचार मंथन अमुक तमुक म्हणतो, 80 वर्ष असलेला एक विचार आपल्याला अजूनही सांगायची वेळ का येते? कारण आपल्या देशामध्ये वाईट गोष्ट अशी आहे की 5 किलोमीटरची घाण असेल ती हवेली नाकापर्यंत सहज येते, परंतु अत्तरासाठी सुगंधासाठी कानातला फाया नाकापर्यंत नेण्याची सुद्धा तसदी नाही लोकांना.
घेत नाही. त्यामुळे आपल्याला हे परत परत सांगितलं पाहिजे, पुन्हा पुन्हा सांगून लोकांना जागृत केलं पाहिजे, लोकांना उत्स्फूर्तता आणली पाहिजे. हे आपलं काम असेल. परंतु मी नेहमी एक मुंगीची गोष्ट सांगतो. मुंगी जी असते तर चिरडली तर तिचं रक्तही दिसत नाही, तिची अक्कल आणि मेंदू किती असेल लायकीचा. असं म्हणतात की माणसाचा मेंदू आहे तर त्याला जितक्या वळ्या असतील तितकं त्याचा IQ जास्त असतो. आईन्स्टाईनचा सगळ्यात जास्त होता, 17% होता. मी अर्धा पाऊण टक्का वापरत असेल. कमलाबाई असतील त्या 2% वापरत असेल. काय हिमतीने काम करतात. नदाफ असतील त्याचं पाठांतर चोख आहे, ते 2 तास एखादा पोवाडा बोलू शकतात. त्यांच्याकडे जास्त असू शकेल पण ॲव्हरेज 2 ते 3च्या वरती कोणाचा IQ नसतो. 17% म्हणजे आपल्याला जी पॉवर मेंदूमध्ये दिलेली आहे त्याच्या फक्त आपण 17% आईन्स्टाईननी वापरली होती, त्याच्या पलीकडे कोणी वापरलेली नाही. ते आईन्स्टाईननी वापरलेली ती पॉवर बघितल्यानंतर आपण जेव्हा मुंगीचा विचार करतो तिला अक्कल ती केवढी. तिला नकाशा वाचन येत नाही, तिला भूगोल आपलं ती गुरुकुलात जात नाही, प्रवचनं कोणाची ऐकत नाही, कुणाच्या परमपूज्याच्या आशीर्वादाची तिला गरज नसते, अशा कार्यक्रमाला ती हजर नसते. पण मुंगीचं एक नक्की असतं की आपल्याला साखर शोधायची. ती महारावचं घर शोधते. महारावला महारावच्या घरातला साखरेचा डबा माहिती नसतो, पण ती महारावचं घर शोधते. घर शोधल्यानंतर किचन शोधते. किचन शोधल्यानंतर तो डबा शोधते. डब्यात शिरण्याचा मार्ग पाहते. साखर पाहते. साखर खात नाही. तुमच्या घरातली साखर लुटण्यासाठी हजारो मुंग्यांना घेऊन येते आणि एका रात्रीमध्ये डबा अर्धा करते. मला असं वाटतं की आपण मुंगीच्या अकलेनी जरी चाललो ना तर आपलं साखर खाता येईल आपल्या आयुष्यात. बरोबर कायम लक्षात ठेवा, जे पायाने चालतात ते फक्त अंतर कापतात, जे डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात. आपल्या डोक्याने चालतात म्हणजे शीर्षातून रामदेव बाबासारखं करू नका. लबंगा माणूस आहे. मी आता 50 वर्ष ओळखतो त्याला. मी जवळ आता 70 वर्षाचा आहे. सगळे लबाड माणसं आहे. तुम्ही काय त्या कपड्या बिपड्यांमध्ये वैराग्य काही नाही. सगळे भुकेलेले, सापडत नाही तोपर्यंत सगळे साधू असतात, नाही तर सगळे आसाराम सारखे तसेच नाही. तो 2 पोरींवरती बलात्कार करताना पकडला. रोजच 2 पोरींवरती करत होता. ज्याची पकडला तो पण जो बाप होता तो आधी भजन करतच होता. स्वतःच्या पोरीवरती बलात्कार झाला पण गावभर बोंब मारत फिरला. आपल्याला हे सगळं कळलं पाहिजे. कालपर्यंतची जी कुठली पडीक देवळं होती ती एका दिवसात जागृत झाली. आपल्याला त्याची गरज आहे. आपल्याला विज्ञानाची गरज आहे. विज्ञान शाळांची गरज आहे. लोकांना पुढे नेण्याची जागृतीची गरज आहे. आणि लोक आपलं फालतू काहीतरी बोलतात की जिथे काय विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. मग लस का नाही आली आता? लस काढायला ती एवढे गफले कशाला करावे लागले? कोविशिल्डच्या साठी त्या ॲस्ट्राझेनेकाशी किंवा अजून कोणाशी कॉन्टॅक्ट हे करावं का लागलं? एखादा सिद्ध पुरुष घ्यायचा होता आणि हिमालयावरती बसवायचा होता. हिमालय वितळतो तसं तुझी लस खाली पडली पाहिजे का काय? ती तसं होत नाही काय? तिथे विज्ञान येतं. बोलताना आपण खूप मोठ्या गोष्टी करतो पण प्रत्यक्षात माणसाचं जीवन आहे हे श्रमातून, घामातून, ज्ञानातून, विज्ञानातूनच तयार होतं. आणि ते ह्या जन्मी पुरताच राहतं. पण असे जे काही काम करतात, नरसई आडाम असतील, महापौर मॅडम असतील किंवा अजून कोणी असतील, गणपतराव देशमुख सारखे असतील, ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची नावं होतात कारण त्यांनी तितका त्याग केलेला असतो. ते भोगी नसतात. त्या संधीचा त्यांनी लाभ उठवलेला असतो. काम दिसत असतं. माणूस नंतर विसरला जातो. मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये काम करताना असा इतिहासाची गरज आहे. इतिहासाची पण आपल्याला चिकित्सा केली पाहिजे. एक इतिहास लिहिणं पुसण्यासाठी दुसरा इतिहास खोटाही लिहिता कामा नये. तो खराच असला पाहिजे. त्या पद्धतीने आपण काम केल्याबद्दल संजय जोगपेटकर यांचं मी आभार मानतो. सुधीर पेटकर यांनी मला बोलवलं. आणखीन तिसरे ते मगाशी म्हणाले जे आपले मगाशी भाषण केलं ते 2 ठिकाणी मला भेटायला आले होते. कोल्हापूर आणखी गोलब सर मला पंढरपूरला भेटायला होते ढवळे सरांच्या. पण असं काय येऊ नका. एकदा भाषण ऐकलं तर बस होतं. परत बोलवू नका मला सुद्धा. कारण बरंचसं दुखण्यासारखं सुद्धा आहे. कारण ते सोपं नसतं. सत्य हे अत्यंत कठोर असतं. आज आपली पिछाडी का आणि दुसऱ्याची आघाडी का ह्याचे पण आपण चिकित्सा करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला कारण असतं आणि ते आपण शोधलं पाहिजे. एक नरसई आडाम किंवा पंदेंसारखा एक चांगला समाजकार्यकर्ता होता. तो कधी प्रचंड मोठं काम केलं आदिवासी क्षेत्रामध्ये. ते काम केल्यानंतर त्याचं सगळीकडे गवगवा झाला.
ते झाल्यानंतर आमच्यासारखे पत्रकार त्याच्या मागे जायला लागले आणि सांगायला लागले की तुम्ही इतकं मोठं काम केलंय, आदिवासींचं कष्टकऱ्यांचं उत्थान केलेलं आहे, त्यांच्यासाठी घरं बांधून दिली, त्यांच्यासाठी सोसायट्या केल्या, त्यांना शाळा काढली, त्यांच्यासाठी अजून बाकीच्या गोष्टी खूप काही केल्यात तुम्ही आणि त्यांना स्वतःच्या पायावरती तुम्ही उभं केलं. तर तुमचं हे काम लाखो लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही पत्रकारिता करतो. तर आम्ही पत्रकारातनं तुम्ही हे वाचलं तर लाखो तुमच्यासारखे तयार होतील. आडाम सरांसारखा स्ट्रेट फॉरवर्ड माणूस होता, त्यांनी सांगितलं लोकांचं जाऊन दे, पत्रकार म्हणून तुम्ही काय करणार आहात की नाही, अशी काय बघून मुलाखती देऊन किंवा स्टोऱ्या करून एक तासाच्या फिल्म बनवून तुम्ही जर लोक तयार होत असेल तर तसं होत नाही. तुम्ही स्पॉन्सरशिप मिळवतील, आणखी चॅनेलवाले पैसे कमवतील, तसं होत नाही. तुम्ही कराल का सांगितलं तर मला स्वतःला खंत झाल्यासारखी वाटली की नाही, आपण पहिलं आधी समजून घेतलं पाहिजे. एखाद्या माणसाचा मोठा झाला म्हणून त्या माणसाचं गुणगान केलं म्हणजे कार्य पोचतं असं नाहीये. तर प्रत्यक्ष आपल्याला त्याच्यासाठी हातभार लावून प्रत्यक्ष पाहून आपल्यामध्ये आत्मसात करावं लागतं, तर त्याच्यातून काम उभं होतं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सगळं माझे वेगवेगळे सेक्शन आहेत त्याचे इन्चार्ज आहे, शिक्षणाचा, डॉक्टर वैद्यकीय सेवेचा, आर्थिक उलाढालीचा, सेल्स आहे, असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तिथे तिथे चांगली माणसं आहेत, त्यांना भेटा आणि संध्याकाळी बोलूया. त्याप्रमाणे मी सगळी दिवसभर फिरलो, सगळं बघितलं आणि संध्याकाळी असं वाटलं की इतरांनी मला हिंमत दिली. आम्हाला हे काम उभं करायला 25 वर्ष लागली, परंतु आज आमच्याकडे संपूर्ण चार्ट तयार आहे, ब्लू प्रिंट तयार, आपलं ब्लू चार्ट तयार आहे. तो बघितल्यानंतर तुम्ही एक 25 महिन्यामध्ये हे काम उभं करू शकाल. तर मी संध्याकाळी ते सगळं काम झाल्यानंतर माझ्या मनामध्ये हिया केला की नाही, आता काही नाही, आपल्याला असंच काम करायचंय. म्हणून संध्याकाळी आडाम मास्तरांना भेटायला गेलो. आपल्याकडे आता तुम्हाला खुर्च्या दिल्या म्हणून खुर्च्यावरती बसला, सतरंज्या दिल्या असत्या तर सतरंजीवरती बसला, कारण आपण नाव घ्यायचं की कोणी जय बोलायचं असं आहे बसण्या उठण्याचं. तर तसंच झालं. आडाम मास्तर जे होते, आडाम मास्तर होते ते जमिनीवरती बसलेले होते. ते जमिनीवरती बसले होते, मी पण जमिनीवरती बसलो, मातीची जमीन होती. तर ते असं म्हणाले की तुम्ही काय पाहिलं. म्हटलं इतकं सगळं पाहिलं, आणखीन आता मला हे तुमच्यासारखंच काम करायचंय. संपत आलं, मी करून बोलत नाही पण मी सांगतो लोक त्यांचं इतर. तर ते त्यांनी सांगितलं की तुम्ही मला हे काम करायचंय, तर तुम्ही असं मला संदेश द्या की मी 10 वर्षानंतर जेव्हा मला कोण इंटरव्ह्यू घ्यायला येईल तेव्हा मला सांगता आलं पाहिजे की आडाम मास्तरांनी हे एक वाक्य सांगितलं आणि ती माझी प्रेरणादायी ठरली आणि त्यामुळे मी असं एवढं काम केलं. तर म्हणाले की तुम्हाला म्हणजे ते बुवाबाज वाटलो का, मी तर लाल बावटावाला, मी कसलं हे असला संदेश देणार. कारण मी संदेश द्यायला मी काय राजकारणी नाहीये, उपदेश करायला मी काही गुरु महाराज नाहीये, आणि 1 लाईन थिंक म्हणतात, 1 लाईनचं वाक्य, असं द्यायला मॅनेजमेंट गुरु नाहीये. तर मी असं काही देणार नाही. तुम्ही काम बघितलं, काम सुरू करा, होईल. तर मी सांगितलं नाही मला पाहिजेत, मी तगादा लावला. तर तसं म्हणालं की अजिबात काय नाही, चला आता निघा आणि उठा. मी उठलो आणि उठल्यानंतर पहिलं काय केलं तर बुडाला लागलेली माती होती ती झटकली. आडाम मास्तरांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं की तुम्हाला संदेश हवा होता ना, उपदेश हवा होता, तुम्हाला मॅनेजमेंट गुरु सारखं 1 लाईनची काय 1 लाईन थिंक पाहिजे होती, ती आता मी देतो. अहो तुम्ही इथून बुडाला लागलेली माती घेऊन जात नाही तर आमची मती काही घेऊन जाणार झालं नाही. तुमचं असं होऊन देऊ नका, आपल्या आयुष्याची माती होऊन देऊ नका. त्यासाठी हे पुस्तक वाचा. धन्यवाद. धन्यवाद सर.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच सर्व सत्कारमूर्ती, उपस्थित बंधू आणि बहिणी, आज डाव्या परिवर्तनवादी चळवळीचे ज्येष्ठ दुराच्या हृदय सत्कार व पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित केलेला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या माध्यमातून ज्या पुस्तकामध्ये आपलं सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या पुस्तकात वाचन करून त्या पुस्तकातील ज्ञान आपण सर्वांनी घ्यावे आणि सर्वजण ते पुस्तक घेऊन सर्वांनी आपण ज्ञान घ्यावे आणि शुभेच्छा देते. तसेच सर्व ज्येष्ठ जे चळवळीचं काम केलेलं आहे, ज्यांनी सत्याग्रहावर देशासाठी ज्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, अशा ज्येष्ठांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्यांनाही शुभेच्छा देते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरच्या महापौर, सर्व मान्यवर, माझ्याबरोबर ज्यांचा सत्कार झाला ते सर्व कामगार चळवळीतले ज्येष्ठ नेते, तरुण मित्र, बंधू आणि भगिनी, कॉम्रेड संजय जोगी पेटकरने बऱ्याच दिवसापासून सोलापूरच्या कामगार चळवळीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. फार मोठं संशोधन त्यांनी केलं, त्यांनी धडपड केली. पण सुरुवातीला सिटू या कामगार चळवळीच्या वतीनं कॉम्रेड संजय जोगी पेटकर यांचं मी आभारी आहे. अशाच पद्धतीनं इतिहास तुम्ही लिहित चला. एक ना एक दिवस कामगार पेटून उठल्याशिवाय राहणार नाही याच्यावर मला विश्वास आहे. आमच्या पूर्वजांनी लाठ्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, संपूर्ण आयुष्य तुरुंगामध्ये काढलं. तो इतिहास पुसण्याचा प्रयत्न होता. शहीद भगतसिंगापासून महात्मा गांधींनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता जो संघर्ष केला, तो संघर्ष बदलण्याचा प्रयत्न केंद्र सरकारवर बसलेल्या सत्ताधारी पक्षाने चालवलेला आहे. मी माझ्या वडिलांकडनं एकदा असं वाक्य ऐकलं. लहानपणी अत्यंत अशिक्षित माणूस, गिरणी कामगार, त्याने असं एक वाक्य सांगितलं. पंडित जवाहरलाल नेहरू लोकसभेमध्ये या सार्वजनिक उद्योगधंद्याला आधुनिक मंदिर आहे अशा पद्धतीचं त्यांनी वाक्य लोकसभेमध्ये वापरलेलं मी ऐकलं. माझ्या वडिलांकडनं आहे का शिक्षित माणूस. आज काय परिस्थिती आहे? 75 वर्षामध्ये आपलं स्वातंत्र्य आपण दिवस साजरा करतो आहे. मी 78 ला आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा लायब्ररीमध्ये गेलो आणि मला आस्था होती. कॉम्रेड डांगेने 8.5 तास बिहार ऍक्ट वर जे अजरामर भाषण होतं ते समजून घेण्याची मला आस्था होती. आणि आज झटक्यामध्ये रक्त सांडून जे कामगार कायदे निर्माण करायला लावले, ब्रिटिशांचे राज्य असताना 1926 मध्ये
ट्रेड युनियनला रजिस्टर देणारा कायदा आला. 7 कामगार असेल तर तुम्हाला संघटना बांधण्याचा अधिकार आहे. झटक्यात बदलून सोडता तुम्ही. 44 कामगार कायदे 4 कामगार कायद्यामध्ये रूपांतर करता. कोणाकरता चालू आहे? आज दिल्लीच्या सीमेवर 9 महिने झालेला शेतकरी त्या सीमेवर बसून केंद्र सरकारला विचारतोय हे कायदे कुचकामी आहेत. गौतम अदानी मुकेश अंबानी करता केलेले कायदे आहेत. 1955 अन्नधान्याचा काळा बाजार होऊ नये, साठेबाजी होऊ नये, सर्वसामान्य माणसाला ते धान्य मिळावं तो कायदा बनवतो झटक्यात. काय या देशात चालू आहे? अरे तो अन्नदाता म्हणू लागले 4.5 लाख शेतकऱ्यांनी. त्या देशामध्ये आत्महत्या केलेल्या आहे आणि रोज आत्महत्या घडत आहे. अजूनही तुम्ही कायदे परत घ्यायला तयार नाही. किती दिवस तुम्ही लोकांना स्वप्न दाखवणार? आज काय मला अजब वाटलं. 84 वर्षाचा एक म्हातारा स्टीफन स्वामी त्याला हाताने ग्लास पकडतायत. ग्लास पकडतायत. त्या माणसाला देशद्रोहाच्या कायद्याखाली तुम्ही अटक करता. आणि आमची न्याय देवता आंदोलन झालेली आहे, जामीन देत नाही. काय तेलवार परिषदेतल्या 18 आमचे मान्यवर पुढारी आजही तुरुंगामध्ये आहेत. हो एवढेच कायदे बदलता. ब्रिटिशांनी जो देशद्रोहाचा कायदा केला का बदलला नाही? या 7 वर्षामध्ये 75 वर्षाचा रेकॉर्ड काढा. सगळ्यात जास्त देशद्रोहाचे खटले या 7 वर्षामध्ये आम्हाला दिसू लागलेले आहे. कॉम्रेड मीनाक्षी साठे 1934 सालामध्ये 1000 बिडीला 2 पैसे मजुरी मिळावं म्हणून लढा उभा केला. 34 दिवस संप या सोलापूरच्या या रणांगणामध्ये त्या लढल्या. तासाऐवजी 12 तास करायला निघाला. काय म्हणले आमचे अर्थमंत्री? काय त्याने म्हणलं, या देशातल्या सर्व सार्वजनिक उद्योगधंदे, मग रेल्वे असेल, विमान असतील, खाणी असतील, हे सगळे आम्ही भांडवलदाराकडे गहाण टाकणार आणि 6 लाख कोटी रुपये आम्ही कर्ज उभे करणार. या भारत देशाला गहाण ठेवण्याची भाषा आम्ही ऐकतो. अरे ज्याने या देशाला घडवलेलं आहे, 1991 पासून सगळं व्यवस्था आपली बदलू लागलेली आहे.
जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण झाल्यामुळं संपूर्ण कामगार, संपूर्ण जनता ही बंदिस्त होऊ लागलेली आहे. मग याच्यात कामगार असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, महिला असतील, महिला असतील, तरुण असतील. कोरोना काळामध्ये काय अवस्था झाली आजच्या कामगारांची. आणि त्याच वेळेला मुकेश अंबानीचं तासाला 118 कोटी रुपये कमवत. गौतम अदानी एका तासाला 75 कोटी या कोरोनाच्या काळामध्ये. या देशातल्या 1% श्रीमंताकडे 78% संपत्ती. आणि या भयानक परिस्थितीमध्ये आपल्याला लढावं लागतं. आणि अशाच पद्धतीची धोरणं केंद्र सरकार, काही प्रमाणात राज्य सरकार सुद्धा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्याला लढावं लागतं. केवळ इतिहास आठवून आपल्याला पुढे जायचं नाही. अरे इतिहास पुसायचं काम चालू आहे. शहीद भगतसिंगाला दहशतवादी म्हणण्यापर्यंत मजल जाते या देशामध्ये. सगळ्या जगातल्या तरुणाचा तो आदर्श माणूस अरे युपीएचं सरकार असताना, मी सांगत असताना, EAPAचा कायदा यांनी 2009 सालामध्ये केला. अनेकदा लोकांनी सांगितलं सरकारला, युपीएचं सरकार होतं, डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते, अशा पद्धतीचा कायदा आणू नका. काय त्या कायद्यामध्ये 10 वर्षापर्यंत तुरुंगात ठेवण्याचा अधिकार सरकारला मिळालेला आहे. 10 वर्षापर्यंत चार्जशीट देताच येणार नाही. तुरुंगात सडा मारा आम्ही पाहणार. काय अवस्था. एक एक अवस्था मी पाहिल्यानंतर या करताच का आमच्या स्वातंत्र्यवीरांनी लढलं. या ठिकाणी आमच्या हुतात्मा जवानातल्या मातोश्री बसलेल्या याच का करता आम्ही फासावर गेलोय. सोलापूरचे 4 हुतात्मा मल्लप्पा दनशेट्टी, कुर्बान हुसेन, सारडा शिंदे या करताच फासावर गेलेत का ते. एकूण भयानक परिस्थिती. आणि या भयानक परिस्थितीमध्ये आपल्याला म्हणजे पुरोगामी असतील, परिवर्तनवादी असतील, डावे असतील, लोकशाहीवादी असतील, सगळे मतभेद विसरा, एकत्रित व्हा. नसेल आपलं स्वातंत्र्य ठिकाण्यावर राहील का नाही, ही लोकशाही जिवंत राहील का नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला दिलेली घटना जगातलं सर्वोच्च अशी घटना. आणि या घटनेवर प्रहार करायचे प्रयत्न चालू आहे. म्हणून तरुणाला माझी अशी विनंती आहे, कोणत्या रंगामध्ये तुम्ही आज सगळे रंग एकत्रित आणा. बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेवर हल्ले होतात.
आणि उघडपणे केंद्रीय मंत्री त्या घटनेविरुद्ध बोलायचं धाडस करतात. त्या दिल्लीच्या रस्त्यावर घटनेची प्रत जाळली जाते. यांचं दुर्दैव आहे. म्हणून माझी तरुणाला आज देश मोठ्या संकटामध्ये, फार मोठ्या संकटामध्ये, गप्प बसू नका. या देशात 75 वर्ष आपण साजरा करत असताना आपल्याला लढावं लागेल. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलेलं आहे ते स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरता आपण संघर्ष करू. हा एकच रस्ता आहे, दुसरा रस्ता नाही आहे. मान्यवर, सत्कार मूर्ती आणि आजच्या या कार्यक्रमाची जी रूपरेषा ज्यांनी ठरवली, ज्यांनी मनापासून याला एक उंची देण्याचा प्रयत्न चालवला होता, पण योगायोगानं आज त्याच्या वडिलाचं ऑपरेशन सुरू झालं आणि त्याला त्याच्याशिवाय गत्यंतर नव्हतं, जावं लागलं. त्याचं नाव दत्ता थोरे. आणि म्हणून मी म्हणलं जो मुख्य या कार्यक्रमाचा गाभा होता तो असा होता, पुस्तकामध्ये मी लिहिलंयच की पुस्तकाची मांडणी करत असताना ते पुस्तक म्हणून नव्हे, केवळ टिपण म्हणून मी काही माझ्या कागदोपत्री माझ्या माहितीसाठी म्हणून आधी उतरून घेत होतो. आणि मित्रमंडळींनी, खास करून समविचार सभेतल्या हसीब नदाब असेल, यशवंत असेल, विष्णू गायकवाड असेल, श्रीकांत कांबळे असेल, दत्ता थोरे असतील, मी आता खूप नाव आहेत, पण मी तुमचा वेळ घेणार नाही. आणि प्रत्येकाला ठाऊक आहे की मला काय म्हणायचं आहे आणि राहिलं असेल तरी कशामुळं राहिलं. पण मला हे म्हणायचं आहे की आता जो ज्यांचा सत्कार होता, ज्यांचा सन्मान सोहळा आपल्याला करायचा होता, त्याच्या पाठी काय भावना होती ते कळल्याखेरीज मला आपल्या ज्या हुतात्म्यांच्या सूनबाई आहेत, कॉम्रेड रामभाऊ गणाचार्य इथे उपस्थित आहेत, कॉम्रेड आनंद मास्तर आपल्या सोबत आहेत, सुशीलाताई आहेत, बरीचशी मंडळी आहेत ज्यांचा सत्कार होता, ठोंबरे सर आहेत, इथं समोर मोकाशी सर आहेत, इरफान सर आहेत, चन्नप्पा सावळगी आता येऊ शकलेले आहेत कारण तेही बेड रेस्टवर आहेत, अण्णाराव पाटील ज्यांचं वय 103 आहे, ते यायला कालपासून, काल मी त्यांच्या घरी 2 तास होतो, ते म्हणाले मला यायचंच आहे, या कार्यक्रमाला यायचंच आहे. कारण ही जिद्द या वयामध्ये सुद्धा काय होती त्याच्या पाठची भूमिका सांगायला म्हणून मी घुसखोरी केली होती. ती अशी आहे, सोलापूरच्या बाबत वक्ते असतील, पुढारी मंडळी असतील, बाहेरून येणारी पाहुणे मंडळी असतील, तर ते जसं आपण सांगतो चादरी किंवा सिद्धरामेश्वराचं मंदिर, मग तो तलाव, मग किल्ला वगैरे वगैरे, पण अभ्यासक नेहमी म्हणत आली की हे सोलापूर म्हणजे चळवळीचं केंद्र आहे, चळवळीचं मोठं केंद्र आहे. याबाबत मी जेव्हा ऐकायचो, जेव्हा वाचायचो, आणि याच्यावर काही लोकांनी प्रबंध लिहिले, PhD केल्या, संशोधन केलं, अभ्यास पूर्ण अशी पुस्तकं सुद्धा लिहिली. त्यातून जेव्हा लक्षात आलं की एवढं मोठं पण आहे आणि ते लोकाभिमुख का होत नाही. जसं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर टाईप केले, सर्च केला, तर सोलापूरचा पहिला हुतात्मा म्हणून शंकर शिवदारेचं नाव येईल, पण लोकांना का ठाऊक नाही, माझ्या घरातल्या मुलांना का ठाऊक नाही. मला ते कळायला 50, 55, 57 वर्ष का घालावी लागली. आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मी फक्त टिपण करत होतो आणि लोकमान्यग्रहाच्या नजरेमध्ये मित्रांनी आणलं आणि त्याला पुस्तकाचं म्हणा, ग्रंथाचं म्हणा स्वरूप दिलं आणि त्याची उंची. आजचे जे महाराव सर आहेत, खरं तर मी भाषण करायला उभारलो नव्हतो, यांना आता आपण असंच थांबून यांना निरोप द्यायचा आहे, कारण या वयामध्ये जास्त वेळ यांना थांबून ठेवणं त्यांच्यावर, त्यांच्या एकूण प्रकृतीवर अन्याय करण्यासारखं होईल. पण तरी सुद्धा काही गोष्टी मला सांगितल्याच पाहिजे म्हणून मी इथं आलो. चळवळीचं शहर म्हणत असताना त्या चळवळीचं सर्वोच्च असं स्थान या सोलापूरकरांनी मिळवलं, पण ते नीटपणानं आपल्या समोर आलेलं नाहीये.
कारण अकॅडमिक अभ्यासक्रमामध्ये या गोष्टीला स्थान नाही आणि इतर ठिकाणी सुद्धा याची चर्चा होत नाही. जसं मला स्वतःला कळालं, मला माहित नाही तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊकी असेल, पण स्वातंत्र्याच्या आधी आपले एक मुख्यमंत्री होते ज्यांचं नाव बाळासाहेब खेर होतं, हे मला परवापर्यंत ठाऊक नव्हतं. म्हणजे अवांतर काही वाचल्याशिवाय, कारण जेव्हा शालेय आपण शिक्षण घेतो त्यावेळेला जे डोक्यामध्ये झिरपते तेच आपल्या डोक्यामध्ये राहते. आणि म्हणून लोकांमध्ये जे महत्वाची गोष्ट, जे सोलापूर विषयी सोलापूरकरांना ठाऊक नाही, जिथं माझा जन्म झाला मलाच ठाऊक नाही, तर म्हणून याच्याविषयी मी लिहित होतो. आता खरं तर त्याचं ऐतिहासिक मूल्य काय, ते लेखन शास्त्राला धरून आहे का, याच्यावर उत्तर देण्यासाठी इथं इतिहासाचे जे इतिहास मंडळाचे अध्यक्ष आहेत सन्माननीय चंद्रकांत चव्हाण सर असतील, किंवा समाजशास्त्रीय अंगाने त्याचं मूल्य जोखणारे कांबळे सर असतील, त्याचप्रमाणे ज्यांना आपण या ठिकाणी सोलापूरकर नेहमी ऐकण्यासाठी आतुर असतो, त्या महाराव सरांना आपण वारंवार वाचत असतो. त्यांचं व्याख्यान जिथं असेल तिथं जाऊन ऐकतो. नेहमी त्यांच्या बोलण्याला जी विश्वासार्हता आहे, त्यांच्या लिखाणामध्ये जो आधार आहे, या सगळ्यांना साक्षी ठेवून, आणि मी इतिहासाचं मूल्य जेव्हा त्यांच्याकडून समजून घेतो तेव्हा दोन वाक्य, जर ते इतिहासाच्या शास्त्राला धरून ते लेखन आहे तर ते कसं जोखायचं, ते एक तर तर्कशुद्ध असावं, दुसरं ते त्याला पुराव्याचा आधार असावा, आणि त्याला किमान जसं प्रस्थापित साहित्यामध्ये, प्रस्थापित शास्त्रामध्ये ही जी नियम आहेत, तसं दुसरा एक भाग आहे तो लोकांच्या म्हणजे मौखिक अशा संस्कृतीतून तरी आलेला असावा. जसं माझ्या आजोबांनी वडिलांना सांगितलं, वडिलांनी मला सांगितलं आणि मी मुलांना सांगितलं, तर अशा पद्धतीनं कुठं ना कुठं त्याचा आधार दिला तर त्याला ऐतिहासिक मूल्य तयार होते. आणि म्हणून या सगळ्यांच्या या इतिहासाच्या बरोबर, जसं हे वाक्य लिहिलेलं आहे, मी त्या वाक्याच्या परत रिपीट करत नाही, की ज्या लोकांनी हा लढा दिला, चळवळीला एक सर्वोच्च पद दिलं, त्याच लढ्यातले, मग स्वातंत्र्य लढ्यातल्या धनशेट्टी सारखे जे हुतात्मे आहेत त्यांचे वारसदार, ते वारसदार केवळ त्यांच्या घरात म्हणून नाही, ते स्वतः एक सत्याग्रही आहेत. आणि अशा सत्याग्रही आणि चळवळीतल्या या नायकांचा सत्कार या निमित्तानं झाला पाहिजे, ही भावना या पाठीशी होती. आणि म्हणून मी आता बिलकुल इथं थांबतो, कारण याच्यानंतर ठोंबरे सरांचं ऐकल्याशिवाय आपल्याला जाऊ शकत नाही, एवढं मोलाचं त्यांना काही बोलायचं आहे. आणि म्हणून मी आधी या दोघांना, कारण मला बघा असं बोलता बोलता, कारण डोक्यामध्ये एवढी जंत्री झाली आहे, खूप बोलायचं होतं पण मध्येच घुसखोरी केल्यामुळं काही गोष्टी राहून गेल्या. तसं माझं हे बोलणं जे सुरू होतं ना, किंवा लिखाण जे सुरू आहे, त्याच्या पाठी सगळ्यात मोठा जो मार्गदर्शक तत्व होता तो म्हणजे कॉम्रेड रामभाऊ गणाचार्य. या 90च्या वयामध्ये प्रचंड स्मरणशक्ती, तारीख, सण या सगळ्या बाबतीत सोलापूरच्या जडणघडणीमध्ये कुठल्या साली काय काय घडलं हे अगदी मुखोद्गत पाठ. आणि या इतिहासामध्ये नेहमी सांगितलं गेलं की भीमरावाचा संप ज्याने घडवला त्याचं आडनाव ठाऊक नाही, पण यांनी बरोबर शोधून काढलं, नव्हे त्याचं आडनावी आहे, आणि काही लोकांनी बाजूला सारलं होतं. ते पुन्हा एकदा इतिहासानं दखल घ्यावी यासाठी यांच्या आधारावर त्या बाकीच्या पाळेमुळ्यांना खडून आपल्या समोर आणण्यामध्ये यशस्वी होण्याचा एक जो हे मिळाला, आधार मिळाला, शक्ती मिळाली, बळ मिळालं, ते कॉम्रेड गणाचार्य यांच्यामुळं. अहो, आपल्यासाठी इथं सोबत बसलेले जे कॉम्रेड आडम आहेत यांच्याविषयी मेधा पाटकरांनी एका वाक्यात म्हटलं की संपूर्ण आयुष्य आपल्याला छोटं झोपडी एक घर बनवायला लागते, तर अशा हजारो आधी 10,000, त्यानंतर परत 10,000ची घोषणा होते. म्हणजे आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या ग्रह प्रकल्पाचं ज्यांनी रचना केली, उभं केलं, ते आता देशामधले म्हणजे अशा प्रकल्पाचे मोठे झाले. याचा अर्थ सोलापूरची जी एकूण चळवळीची ताकद आहे, प्रत्येक चळवळीच्या
त्या मोहिमा या देशातल्या सर्वोच्च अशा पातळीवर नेण्याचं काम इथल्याच चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी केला. आणि लोकच खऱ्या अर्थानं इतिहास घडवतात, त्यासाठीच ही 4 ओळी होत्या. आणि म्हणून मी इथं यासाठी थांबतो. पहिल्यांदा मी तुमची सगळ्यांची माफी मागून या 2 लोकांना आपण निरोप देऊया. एक अन्नपूर्णा देवी धनशेट्टी यांना सगळ्यांनी मानाचा मुजरा देऊ, त्यांना आपण जाण्यासाठी सोय करू. आणि रामभाऊ गणाचारी यांना सुद्धा, कारण त्यांच्या तब्येतीमुळं इतर काही अडचणीमुळं त्यांना आपण निरोप देऊ. आणि मग आपण पुढचा आणि आटोपशीर कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग द्याल यासाठी धन्यवाद. सगळ्यांनी हात उंचावून फक्त अभिवादन करू. हुतात्म्यांना आपला मानाचा मुजरा. तेव्हा नदाब सरांचं नाव बोलता राहिलं. ज्या नदाब सरांनी मला मुलासारखं प्रेम केलं, त्याचं खूप बोलायचं होतं, पण या सगळ्या गोष्टी आधी तरी बोलू आणि ते वैयक्तिक होऊ नये. आणि एवढंच मला माफ करा, कारण आधी हुतात्म्यांच्या आणि या त्यागी लोकांच्या साठी आपण सेवाभाव ठेवूया. सुशीलाताई बोराळे यांच्याबरोबर काम केलं, कितीतरी गोष्टी आठवतात, पण आता ते समजून घ्या. सुशीलाताईंनी या निमित्तानं बोला, म्हणजे तुमचाही वेळ जाणार. सुशीलाताई प्लीज. चष्मा कोणाचा राहिलाय बघा. आदरणीय मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या पुस्तकाचे लेखक संजय जोगी पेटकर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्ञानेश महाराव सर आणि तुम्ही सगळे समोर बसलेले समर्थ असे श्रोते बंधू आणि भगिनींनो, भारतीय माणसाला खरं म्हणजे इतिहास लेखनाची कलाच अवगत नव्हती. जो इतिहास तुमच्या आणि माझ्या समोर आला तो भाटाने लिहिलेला इतिहास आहे. त्यामुळे इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे ही थीम अलीकडच्या काळामध्ये सुरू झाली आणि त्याच्यातून वंचित उपेक्षितांचा सबाल्टनचा इतिहास तुमच्या माझ्या समोर यायला सुरुवात झाली. उपेक्षित असलेला जो इतिहासातला नायक आहे, जो जननायक आहे लढ्याचा, ज्यांनी जो पराक्रम केलाच नव्हता तो पराक्रम त्याच्या नावे लिहिला गेला आणि ज्यांनी खरा पराक्रम केला होता तो उपेक्षित राहिला. म्हणून सबाल्टन हिस्ट्री हा एक थीम घेऊन पुढं आणण्याचा प्रयत्न इतिहासातील तज्ज्ञ माणसं जे कोणी आहेत त्या सगळ्यांनी आणला. रुमिला थापर असेल, इरफान हबीब असतील, देश पातळीवर काम करणारे आणि राज्य पातळीवर काम करणारे अनेक इतिहासकार ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं अवघड आहे. परिवर्तनाची लढाई लढली पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, पण परिवर्तन गोड बोलून होत नसतं, त्याला चिरफाडच करावी लागते. आणि म्हणून ज्ञानेश महाराव सरांनी परिवर्तनाच्या अनुषंगाने जी काही मांडणी या ठिकाणी केली, नक्की परिवर्तनाच्या दिशेनं जी मांडणी त्यांनी केली त्याची चिरफाडच त्यांनी केलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी आपण सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे आता ज्या परिस्थितीत राजकीय कार्यकर्ता, सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता घडत होता, ती परिस्थिती आता नामशेष होण्याला परिस्थिती निर्माण केली गेलेली आहे. आणि डिजिटल पुढारी, डिजिटल सामाजिक कार्यकर्ता, NGOतून तयार झालेला कार्यकर्ता, पेड वर्कर, ह्या सगळ्या सिस्टीमनं जे आमच्या देशानं आतापर्यंत गेली 75 वर्षात आम्ही साजरं करतोय ते मिळवलं होतं, ते एका झटक्यात या चुकीच्या पद्धतीनं संपवण्याचा घाट इथं घातला गेलेला आहे. ज्या देशाचं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते, असं आमच्या संविधानाचं ब्रीद वाक्य आहे, त्या देशाचे पंतप्रधान सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त खोटं आणि खोटं बोलतात. कॉन्स्टिट्यूशन शुड बी स्क्रॅप्ड,
भंगारात टाकलं पाहिजे संविधानाला, अशा प्रकारची भाषा त्यांचे सगळे समर्थक बोलतात. तुमच्या शेजारच्या कर्नाटक राज्यातले मंत्री अनंत कुमार असं म्हणाले की संविधान बदलण्यासाठीच आम्हाला निवडून दिलेलं आहे, लोकांनी मॅन्डेट आम्हाला दिलेलं आहे. बाबासाहेबांनी एकट्याने जरी हे संविधान लिहिलं नसलं असं म्हटलं जातं, तरी ज्याने कोणी ते लिहिलं असेल त्याने खरंच खूप तौलनिक अभ्यास करून आणि बघा जगातल्या सगळ्या घटना ह्या कुणाला राजाला अर्पण केल्यात, महाराजाला अर्पण केल्यात, परंतु भारताचं एकमेव संविधान आहे जे संविधान आपल्याला अर्पण केले. त्याने स्वतः प्रत असं म्हटलेलं आहे, तुम्हाला दायित्व दिलेलं आहे, याचं बरं वाईट काय चांगलं आहे ते तुम्ही ठरवा, अशा प्रकारचा संदेश पहिल्या भाषणात बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला आमची कार्यपालिका, आमची न्यायपालिका, आमची विधायिका, आमचं सगळं जे काही निर्माण केलेलं होतं, बाबासाहेबांनी 1935च्या कायद्याचं वर्णन करताना म्हटलं होतं की हा कायदा जो झालेला आहे तो खरं म्हणजे सम्राट अशोकाच्या काळानंतर पहिल्यांदा अशा प्रकारचा कायदा या देशामध्ये करण्यात आलेला आहे, इतकं त्याचं महत्व. परंतु आता अलीकडं आडाम मास्तरांनी खरं म्हणजे खंत व्यक्त केली की जे निर्माण केलं होतं, रक्ताचे पाठ वाहिले, कित्येक लोक जेलमध्ये सडले, हे परिवर्तन घडवून आणायला, अशा प्रकारचे कायदे बदलायला, परंतु ते कायदे आता पुन्हा चुकीच्या दिशेनं बदलण्याचं पाप या देशातली सरकार आता करायला लागलेली आहेत. त्याला अ किंवा ब चा अपवाद असं जर मी म्हणणार नाही. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की ज्या देशामध्ये शेतकरी 9-9 महिने सीमेवर बसतोय, त्याचं काहीतरी म्हणणं ऐकून घ्यायची सुद्धा तयारी आमच्या देशाच्या मुखियाची नाहीये. काय संदेश द्यायचा देशाच्या पंतप्रधानाला याच्यातून? म्हणजे आतापर्यंत 70 वर्षात डाव्या विचारसरणीनं, समाजवादी विचारसरणीनं देश उभा केला होता. आता पूर्णपणे उजव्या दिशेनं देश नेण्याचं पाप या ठिकाणी केलं चाललेलं आहे. आणि उजव्या दिशेनं जात असेल देश तर मला असं वाटतं की बाबासाहेब असं म्हणाले होते, पुन्हा एकदा सांगते, त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात म्हणाले होते की या देशाला स्वातंत्र्य मिळालंय ही गोष्ट खरी आहे, पण हे स्वातंत्र्य टिकेल का नाही टिकेल, कसं टिकेल याच्या बाबतीत मात्र मी चिंतित झालेलो आहे. अशा राजा दाहिरच्या काळापासूनचे संदर्भ त्यांनी आपल्या भाषणात दिलेले आहेत. त्यांचं पहिलं भाषण खरं म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकानं वाचलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपलं मत या ठिकाणी बनवलं पाहिजे. खरं म्हणजे मला सोलापूरचा दैदिप्यमान चळवळीचा इतिहास हे पुस्तक मी आता बसल्या वाचल्यानंतर चाळत होते मी. त्यात अनेकांचा रेफरन्स या पुस्तकात दिले, मी निवांत वाचेन याला. पण हे वाचत असताना सोलापूरची दैदिप्यमान चळवळ अशी कशी नपुसक झाली ह्याचा सुद्धा मला खरं खंत वाटते. आणि एक महाराज हो, काय संबंध आहे त्या महाराजाचा? त्या महाराजाला देशाच्या लोकसभेत तुम्ही पाठवता, आपल्यापैकी कुणीतरी ते पाप केलेलंच आहे, मी नाही तर तुम्ही नाही तर अजून कुणीतरी. मला असं वाटतं की माणसं सभागृहात पाठवताना तरी कृपा करून तुमच्या चळवळीला गालबोट लागणार नाही अशी माणसं. भावनिक किती व्हायचं माणसाने राजकारणात, मताचं मूल्य समजून घेत असताना. राजा राणीच्या पोटात जन्मत होता, तो मतपेटीतून यायला लागला हे आम्ही ठणकावून सांगत असताना मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी दुरुस्त व्हावं लागेल. आणि हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, लक्षात ठेवा तुम्ही. जर असंच घडत गेलं तर साम्राज्यवाद या देशात यायला फार दिवस आता राहिलेले नाहीत. भांडवलदारांच्या हातात देश गेलेला आहे, कॉर्पोरेटनी एवढा धिंगाणा घातलेला आहे. आता नवे अडाणी आणि अंबानी, खरं म्हणजे पहिले भांडवलदार, थोडं मास्तरांची माफी मागून की पहिले भांडवलदार टाटा, बिर्ला, मफतलाल, डालमिया, दयाबाई, किर्लोस्कर, गोयंका यांची नावं आम्ही घेत असायचो तेव्हा ते काहीतरी सामाजिक दायित्व एक टक्का का व्हायला पाळत होते. अडाणी अंबानी नवे दोन भांडवलदार हे जे काढलेले शोधून कुठून आणले तर कुठून नाही त्यांनाच कसा शोध लागला. म्हणजे बनवणं, भांडवलदार तयार करणं हेही या ठिकाणी आता सुरू झालेले. मला असं वाटतं हे सगळं संपलं पाहिजे आणि पुन्हा एकदा इतिहासाची नव्यानं मांडणी या चळवळीच्या माध्यमातून, दैदिप्यमान इतिहासाच्या तरुणांनी खरं म्हणजे हे पुस्तक वाचायची गरज आहे. इथं बसलेले बरेच, मी आता मास्तरांना बोलत होते की तुम्ही खरं म्हणजे अजून बरीच माणसं इथं वयस्कर माणसं शिल्लक आहेत पांढऱ्या केसाची. आमच्याकडे ती वानवा होते, आता आतरबाबर, गंगाधरप्पा बुरांडे आमचे गेल्यानंतर आमच्यामध्ये समन्वय त्याच्यामुळे राहिला नाही, अशी परिस्थिती
परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. तुमच्याकडे किमान मास्तर सारखा माणूस आज तुम्हाला किमान अधिकारवाणीनं बोलणारा एक माणूस तुमच्या जवळ आहे. तुम्हाला तानाजी टोपरे या ठिकाणी अधिकारवाणीनं बोलणारे आहेत. त्यांच्याही भावना आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपण ते करावं. हा जो पुस्तकातला प्रपंच संजय जोगीपेटकर सरांनी केलेला आहे तो खूपच म्हणजे त्यांचं तोंडावर कौतुक नाही, पण खरंच खूप कठीण काम आहे. आता माणसं उपलब्ध नाहीयेत आणि तरी हे असं लिहून काढायचं, शोधायचं, शोध पत्रकारिता आणि शोध घेण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आता करण्याची आवश्यकता निर्माण झालेली असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही इतिहास निर्माण करणारी माणसे, मी असं सांगत असते की पानी से जो नहाता है वो इतिहास, पानी से जो नहाता है वो लिबास बदल सकता है. पानी से जो नहाता है वो केवल लिबास बदल सकता है, लेकिन पसीने से जो नहाता है वो इतिहास बदल देता है. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, या पुस्तकातली माणसं घामानं आंघोळ करणारी माणसं होती, म्हणून त्यांनी इतिहास घडवला. सोलापूरचा दैदिप्यमान इतिहास पुढेही जाज्वल्य असा तुम्हाला जिवंत ठेवायचा असेल तर मला असं वाटतं की घामानंच आंघोळ करायची शक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे आणि ती करावी अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करते. मला मंचावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली संजय जोगीपेटकर आणि मी AISF मध्ये एकत्र काम केलेलं होतं, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन मध्ये, आणि म्हणून त्यांचा फार आग्रह होता की मी या आजच्या मीटिंगला यावं. 31 तारखेला आपल्याकडं जे विमुक्त जन मुक्त झालेले त्याचा कार्यक्रम आम्ही OBCच्या प्लॅटफॉर्मवर ठेवलेला आहे. म्हणून मी इथं 2-3 दिवसापासून आणि पुढेही मी 2-3 दिवस या ठिकाणी असणार आहे. म्हणून या निमित्तानं आपल्याशी मला बोलता आलं. संवाद संपत चाललाय हो, संवादच नाही. ते डबडं हातात ते मोबाईलचं खोकं आलं एकदा की प्रत्येक माणूस असा 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 नुसता येडेगत फिरवीत असतो त्याच्यावर बोट, आणि ते TV ते भकास खोका आपल्या समोर आणि 110 चॅनल आपल्या समोर उघडून ठेवलेत. कवा बघा तू मै असली सगळी ती भांडणं त्या चॅनलवर. सुन्याचं सासूचं तर जणू काय भारत पाकिस्तानचं युद्ध, जावाचा इतका हेवा दावा, म्हणजे कुटुंब संस्था उद्ध्वस्त करणारी साधनं आमच्या हातात आलेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा शहाणा होण्याची आवश्यकता आहे. आपण शहाणा व्हावं एवढाच यातून संदेश आम्ही देऊ. धन्यवाद. जय भीम, जय भारत. विचार मंचावरील सर्व मान्यवर, आजचे सत्कारमूर्ती आणि समोर बसलेले सर्व बंधू भगिनी, या कार्यक्रमामध्ये एक पाहायला मिळाले, जे सत्कारमूर्ती आहेत ते ज्येष्ठ आहेत आणि जे सत्कार करतायत ते कनिष्ठ आहेत. याच्यातून आपल्याला या वयापर्यंत आपल्यालाही सत्कार करायला व्हावेत आपलेही, अशी एक इथं बसल्यावर भावना निर्माण झाली. महाराव सरांनी आता सांगितलं, अतिशय प्रखर आणि जाज्वल्य तुम्ही बोललेला आहात सर. तुमचं भाषण खूप मनापासून आवडलेलं आहे. तरुण पिढीच्या हातामध्ये हे पुस्तक गेलं पाहिजे आणि सोलापूरचा हा दैदिप्यमान इतिहास जो 18 पगड जातीला सामावून घेणार आहे. कारण आपले 4 हुतात्मेच असे की सगळ्या जाती धर्मांची तिथं हुतात्मे आहेत. त्या काळापासून ह्या सोलापूरनी पोटात घातलेलं आहे सगळ्यांना. आणि या दैदिप्यमान इतिहासामध्ये त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळालं, सामाजिक चळवळ आहे, सांस्कृतिक चळवळ आहे, शैक्षणिक चळवळ आहे. मी तो बारायकडे एका शैक्षणिक चळवळ ज्यांनी केलेली आहे त्यांची सून म्हणून उभा आहे. आज इथं आपल्या कार्यक्रमाच्या सगळ्यात शिरोमणी ज्या मल्लाप्पा धनशेट्टीच्या स्नुषा, ज्यांनी या देशासाठी स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलं, त्यांना आज केवढा अभिमान वाटत असेल. त्या किती मोठ्या भाग्यवान आहेत की अशा ज्यांनी हौतात्म्य देशासाठी पत्करलं त्यांच्या स्नुषा होण्याचं भाग्य त्यांना मिळालं. आणि त्याच काळामध्ये माझे सासरे 1947 ते LLB असताना त्यांनी ज्याला वकिलीची सनद मिळाली, वकिली न करता कुठंतरी तळागाळातला बहुजन समाज पुढे यावा, शिक्षित व्हावा आणि शैक्षणिक चळवळ पुढे राहावी म्हणून शिक्षणाचा प्रसार प्रचार बार्शीचे जगदाळ मामा असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांच्या प्रेरणेतून सुरू केला. आणि आज मला सांगायचं, आज जे शिक्षण संस्था आहे आणि ज्या पूर्वीच्या शिक्षण संस्था ज्या 50-51 साली स्थापन केलेली, स्वतःचं घर दार शेती विकून त्या विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही पिढी विज्ञानमय व्हावी, विज्ञाननिष्ठ व्हावी, अंधश्रद्धेपासून दूर व्हावी, कर्मकांडापासून दूर व्हावी. त्यांनी आम्हाला 15 ते 16 विद्यार्थी सुरुवातीला घेऊन
त्यांनी शिक्षण संस्था सुरू केली. आज 10,000 विद्यार्थी तिथं ज्ञानार्जनाचं काम करतायत. आणि सर, मला महाराव सरांना सांगावंसं वाटतं की त्यांनी प्रत्येक शिक्षकाला सांगितलेलं आहे की तुम्ही देवाची देवपूजा करू नका, पण तुमच्या समोर असणारी जी पिढी आहे त्याला असं ज्ञान द्या की विज्ञानिष्ठ ज्ञान व्हावं त्यांचं आणि कर्मकांडापासून दूर व्हावं, देश पुढं जावा. आणि खरोखरच ह्या समाज निर्माण करायचा असेल, भावी नागरिक निर्माण करायचे असेल तर अशी शिक्षकांची सुद्धा गरज आहे. आणि हा दैदिप्यमान इतिहास त्या विद्यार्थ्यासमोर, शिक्षकांच्या समोर गेला पाहिजे. अतिशय संजय जोगीपेटकरांनी सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. 1934-35च्या त्या पुस्तिका मिळवलेल्या आहेत, अभ्यास पूर्ण लिहिलेला आहे. कारण इतिहास लिहित असताना वस्तुनिष्ठ लिहावा लागतो, तर्कशुद्ध त्यांनी सांगितलेली, वर्तमानाशी भविष्यकाळाशी त्याची नाळ जोडलेली असते. बरेच विचारवंतांनी आपले विचार इथं व्यक्त केले आहेत. मी आमच्या संस्थेच्या वतीनं या संजय जोगीपेटकरांना आणि सर्वांना शुभेच्छा देते आणि माझं मनोगत संपवते. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर चव्हाण, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, महाराष्ट्रातील एक परखड पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे ते ज्ञानेश महाराव, माझ्या अगोदरच्या पिढींचा इथं जो सत्कार झाला त्या सर्व सत्कार मूर्ती आणि सुशीलाताई असेल, मीनाक्षीताई असतील, या सर्वांना मी पहिल्यांदा नमस्कार करतो आणि माझे 4 शब्द तुमच्यापुढे मांडायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे. आता सोलापूर काय होतं, 40 सालापर्यंत सोलापूर काय होतं, 24-25 पासून गिरणी कामगाराचं हे सोलापूर 40 सालापर्यंत काय होतं हे मीनाक्षीताईनं त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्यापुढे सगळं मांडलेलं आहे. ते आपल्याला वाचावं लागेल, ते वाचावं लागेल. आपण कोण होतो आणि आज आपण कुठं आलेलो आहोत, ही गोष्ट पहिल्यांदा महत्वाची. मला तुमच्या पुढं एका विचारवंताचं एक वाक्य सांगावं लागतं. त्याचं नाव मार्क्स. कारण मार्क्सने एके ठिकाणी सांगितलंय की परिस्थिती काय आहे हे 1000 लोकांनी 1000 वेळा सांगितले, पुन्हा आणखीन एक वेळा सांगायची गरज नाही. आज गरज आहे ही परिस्थिती बदलायची कशी, ही परिस्थिती बदलायची कशी, आज ह्याची गरज आहे. कारण इतका संघर्ष करणारं शहर, गिरणी कामगाराचं शहर, सगळ्या प्रकारचे कामगार इथे. त्या गिरणी कामगाराबरोबर आपण ज्यांचं नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे त्या विडी कामगार भगिनींचं हे शहर आहे, हातमाग कामगारांचं शहर आहे, हे पॉवरलूम कामगारांचं शहर आहे. आणि त्यांनी हे शहर घडवलं, त्यांनी हे शहर नटवलं, त्यांनी या शहराचा इतिहास रंगवला आणि जगाच्या पाठीवर मार्शल लॉ या शहरामध्ये घडला. ह्या सगळ्या घटना आपण ऐकतो, वाचतो की नाही मला माहित नाही, पण हे पाहतो, ऐकतो आपण कधी कधी. मला तुमच्या पुढे 2-3च गोष्टी नोंदवायच्या. त्यातली पहिली गोष्ट अशी की आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये अजून पोहोचलेलो होतो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्या बलिदानाच्या कहाण्या आपण नेहमीच ऐकत असतो, सांगत असतो. पण त्या स्वातंत्र्यातून त्यांनी ज्याच्यासाठी बलिदान केलं त्या सर्वसामान्य माणसाला आज काय मिळालं हा आपल्या पुढचा महत्वाचा प्रश्न. बलिदानाच्या कहाण्या आपण ऐकल्या, पण आज आपण काय जगतोय, कशा परिस्थितीत आलेलो. मला इथं एक सुरेश भटाच्या कवितेच्या 2-3 ओळी सांगाव्याशा वाटतात की उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाल. आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, जे कधी नव्हते आमचे त्याची वाट का पाहावी. असाच अवस्था आहे. ते आम्हाला कधीच नव्हतं, कालही नव्हतं आणि आजही नाही. आज का नाही याचा विचार करा. रक्त सांडलं, रक्तातनं इतिहास जन्माला आला, पण त्या इतिहासातून सामान्य माणसाला काय मिळालं. कारण इतिहास शेवटी सामान्य माणूस घडवत असतो हे लक्षात घ्या. बाबासाहेबांचं एके ठिकाणचं विधान आहे की गारगोटीचे 2 खडे आपल्या जागी पडले तर आपोआप ठिणगी उडत नाही. ठिणगी उडायची असेल तर त्याला एक हात लागतो आणि तो हात सामान्य माणसाचा असतो आणि इतिहास नेहमी सामान्य माणूस घडवतो ही गोष्ट लक्षात घ्या. असामान्य माणसं त्याचे नायक होतात, पण ती सामान्य माणसं त्या इतिहास घडवत असतात. आणि म्हणून त्या इतिहासाला आज आपण आठवण करत असताना आपण लक्षात घ्यावं की आपल्याला सगळ्यांना ज्याचा अभिमान वाटतो त्या मार्शल लॉचा. त्या इतिहासाबद्दल बरंच बोललं गेलं, पण जर काहीतरी आपला मोबाईल वगैरे बघा, त्याच्यावर युट्यूबवर बघा की आपण ज्याच्याबद्दल बोलतो त्याचं विकृतीकरण चालू आहे हे लक्षात घ्या. कुणीतरी एक सिनेमाचा नट तो काहीतरी स्टोरी टेल मध्ये बोलतोय
आणि तो काय सांगतोय की ही दंगल होती. हा अचानकपणाने निमित्त म्हणून तो मार्शल लॉ झाला, पण ही दंगल होती आणि हे घडवणारे जे त्याच्या पुढे नेहमी शत्रू म्हणून असतात ते मुस्लिम लोक होते हे दाखवायचा तो प्रयत्न करतो. हे जरा वाचा ना जरा, हे पाहिल्याशिवाय हे पाहते त्यांच्या वाटेनं चाललेले. सुशीलाताई आपण किती ओरडलं तर उपयोग नाही, ते त्यांच्या वाटेनं चाललेले. प्रश्न आपण काय करणार हा प्रश्न आहे आपल्या पुढे. ते चालतच राहणार आहे, ते विकृत करतच राहणार आहेत, कारण त्यांना सावरकरापासून मिळालेली ही दीक्षा आहे. ते अशाच दिशेने चालत राहणार, वेगळ्या दिशेने जाणार नाही. तेव्हा त्यांना काहीतरी सुधारावं, त्यांच्याबद्दल काहीतरी खंत व्यक्त करावं, ह्याच्या पलीकडचं ते प्रकरण आहे. त्याच्यामध्ये शक्ती आपण घालवण्याचं काहीच कारण नाही. आपल्याला गरज आहे की ही परिस्थिती बदलायची असेल तर या बदलाच्या पाठीमागे असणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या दोन शक्ती एकत्र आल्या पाहिजेत, हातात हात घालून चालल्या पाहिजेत. भले 100% एकमेकांमध्ये मिसळल्या नाही तर त्यांनी एकमेकाच्या जवळ आलं पाहिजे. आणि त्या शक्ती म्हणजे श्रमिकाची शक्ती आणि दलिताची शक्ती ही एकत्र आल्याशिवाय आजच्या इतिहासातून, आजच्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकत नाही. ही ठाम गोष्ट लक्षात घ्या. ह्या लढणाऱ्या शक्ती, ह्या शोषित शक्ती आहेत, ह्या जैविक स्वरूपाच्या हे मित्र असलेल्या शक्ती आहेत. आणि त्या दोघं एकमेकापासून काही कारणामुळं, काही अज्ञानामुळं किंवा कोणीतरी भडकवल्यामुळे दूर चाललेले आहेत असं चित्र आहे. आणि अशी जर आपल्यामध्ये विघटन वगैरे आपण सगळं पाहतो, आता हे काहीतरी आरक्षण बिरक्षण हा कार्यक्रम तोच आहे सगळा, की ताकद सगळी विभागून टाकायची, काहीतरी गाजर दाखवल्यासारखं नादी लावायचं आणि जगण्याचे मूळचे प्रश्न सगळे बाजूला सारायचे. हा या दिशेनं चाललेला आपल्या देशाचा कारभार आहे. आणि म्हणून मी तुमच्या पुढे म्हणतो असं की जोपर्यंत जातीचा अंत होत नाही तोपर्यंत सामाजिक क्रांती या देशामध्ये कधी होणं शक्य नाही. आणि जोपर्यंत वर्गाचा अंत होत नाही तोपर्यंत या देशातली लोकशाही क्रांती सुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी अभिन्न आहेत, त्या एकमेकांमध्ये आवश्यक असे गुंतलेले आहेत. आणि म्हणून आता आपण करावं काय हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. मला असं वाटतं मी काही तुम्हाला उपदेश वगैरे करत नाही. आपण करायचे असेल तर जाणीव निर्माण करावी. अगदी थंड गोळ्यासारखा समाज पडलेला आहे, त्याच्यामध्ये काही जाणीवा निर्माण कराव्यात. शिकलेल्या लोकांचं काम आहे. त्या शिकलेल्या लोकांना बाबासाहेबांनी वेगळ्या संदर्भात सांगितलं होतं की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. आता पुन्हा तोच काळ आलेला आहे की शिकलेल्या लोकांचं काम आहे ते समाजापासून तो अलग पडायला. कुठल्याही चळवळी सामान्य माणसं करतात, कष्टकरी करतात, पण तिचं नेतृत्व विचारानं होत होतं. ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पाहिलं, आपण ते सगळ्याच चळवळीत पाहिलं. पण आज विचार देणारा वर्ग फार दुर्मिळ झालेला आहे. एखाद्या चंद्रकांत चव्हाणासारखी माणसं काहीतरी लिहितायत. त्यांनी या शहराच्या गिरणी कामगार शहराचं संशोधन करून इतिहासाच्या अगोदरच लिहिलेलं आहे. आणि संजयनं मग त्यानंतर पाऊल टाकलेलं आहे. फार महत्वाचं काम केलंय संजय आणि त्याच्या समविचारी संघटनेच्या सगळ्या मित्रांना. खरं म्हणजे या दोघांचं मी मनापासून अगदी जाहीरपणाने आभार मानतो की त्यांनी आपल्याला सांगितले आपण कोण होतो आणि आपण आज कुठे येऊन पोहोचलेलो आहोत. हे कुणीतरी सांगावं लागतं. ते त्यांनी सांगितलेलं आहे. तो आपला योग्य इतिहास सांगितलेला आहे. इतिहासाचं पुनर्रचना वगैरे काय होत नसते, झालं तर विकृतीकरण होत असते. आपला इतिहासच आपल्याला पुढे आणायचा आहे. आणि त्यासाठी लोकांच्या जाणीवा जाग्या करा. लोकांचा मोठ्याच्या मोठा सागर उठल्याशिवाय हे अत्यंत लापट झालेलं सरकार, जातीवादी सरकार आणि भांडवलशाहीला शरण गेलेलं सरकार जनतेच्या सामान्य माणसाच्या कुठल्याच प्रश्नाला कधीही न्याय देऊ शकणार नाही. हे आपण निश्चितपणानं समजा. आम्ही जे थोडंसं काम करू शकलो, तुम्हाला बी जे थोडंसं काम करायचं असेल ते काम करत असताना आपल्याला विचारावर निष्ठा असावी लागते. विचार हे हत्यार आहे आणि ते हत्यार असल्याशिवाय आपल्याला परिस्थिती बदलता येणार नाही. हत्याराशिवाय कुणीतरी लढाई करू म्हटलं तर ती लढाई होऊ शकत नाही. तर त्या विचारावर आपली निष्ठा पाहिजे. तो विचार आपण घासून पुसून पाहिला पाहिजे, आजच्या परिस्थितीला लावून पाहिला पाहिजे आणि या परिस्थितीतून कसं जायचं, लोकांना आपल्या बरोबर कसं घ्यायचं हे आपण नेहमी आपलं धोरण आखलं पाहिजे. त्या दिशेनं आपल्याला खास करून तरुण वर्गाला जायचंय. मला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की अजून सुद्धा आश्वासक काहीतरी आहे की संजय सारख्या तरुण पिढीनं हा इतिहास आपल्या पुढे नव्यानं आणण्याचा प्रयत्न केला. हे आश्वासक आहे, लक्षात घ्या. सगळंच काहीतरी विजले असं समजायचं का? आणि विजत नसतं कधीतरी.
विजत नसतं कधीतरी. का विजत नसतं? जे परिवर्तन करायला निघतात, जे बदल करायला निघतात, त्यांच्यामध्ये ठाम विश्वास असतो. तो विश्वास व्यक्त करणारी एक पॉल रॉबिन्सनच्या कवितेच्या 2-4 ओळी मी तुमच्या पुढे ठेवतो आणि मी थांबणार आहे. मला माहिती आहे की याच्यानंतर लोकांना बोलायचं, की आम्ही थांबणार नाही. आमच्या अगोदरची पिढी थांबली नाही, आम्ही थांबणार नाही. संजयची पिढी थांबणार नाही. आम्ही आमचं काम करत राहू, काम करतच राहू. कारण ह्याचं कारण असं आहे की तू जिंद है तो जिंदगी के जीत पे यकीन कर, अगर कहीं स्वर्ग है तो उतार ला जमीन पर. ये गम के 4 दिन और सितम के 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर गए 1000 दिन. आजचाही काळ जाईल हे लक्षात ठेवा. आपोआप जाणार नाही, त्या काळाला घालवावं लागेल, त्या काळाला घालवावं लागेल. हा काळ जाणार आहे, हा काळ जाणार आहे. लिहा उद्याची सकाळ आता श्रमिकांच्या नावा, शोषणाच्या ह्या रात्रीचा अंत असा व्हावा. शोषणाच्या या रात्रीला भागच आहे जाणे, ठरले आहे त्या सकाळचे येणे. ती सकाळ येणार आहे, ती सकाळ आणावी लागणार आहे आणि ती सकाळ आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा लागणार आहे. तो रॉबिन्सन म्हणतो कि साथियों के खून से रंगा हुआ निशान है, हे मजूर का किसान का अवाम का पैगाम है. आई से महान कर, आई से सलाम कर, असा हा झेंडा, विचाराचा झेंडा घेऊन आपण मैदानात उतरल्याशिवाय आपल्याला हा बदल करता येणार नाही. केवळ चर्चा केलं काय आहे ह्याची चर्चा करणं म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगत बसणं, त्याच्यातून नवं काही जन्माला येणार नाही. नवं जन्माला यायचं असेल, बदल जन्माला यायचा असेल, बदल घडत असतो. बदल आपोआप घडत नसतो. बदल आपोआप घडत नसतो. बदल हा कृतीने घडत असतो, विचाराने घडत असतो. आणि म्हणून नेहमीच विचारवंत माणसं सांगतायत की विचाराशिवाय केलेलं कुठलंही काम आंधळेपणाचं असतं आणि कामाशिवायचा विचार हा वांजोटा असतो. ते वांजोटेपण आपल्यामध्ये निर्माण होऊ नये, आपण प्रत्यक्ष काम करावं, इतकीच मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली रजा देतो. जय भीम, लाल सलाम. इबादतों की तरह मैं हर काम करता हूँ. इबादतों की तरह मैं हर काम करता हूँ. मेरा उसूल है पहले सबको सलाम करता हूँ. कारण म्हणजे फार वेळ झालेला आहे, तुमचा अंत पाहण्याची माझी इच्छा नाही आहे. फक्त ही जी गझल संजयला आवडते आणि तुम्हाला ती आवडेल म्हणून त्या गझलचे 2-4 शेर मी आपल्यापुढं फक्त सादर करणार, व्याख्यान देणार नाही. अंधार प्यायलेला तो सूर्य आज आला, अंगारल्यालेला तो सूर्य आज आला, अंधार प्यायलेला तो सूर्य आज आला. इतिहासातली गाळलेली पाने संजयनी या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे आणि त्याचबरोबर जी राहिलेली पानं आहेत त्यांचाही उल्लेख त्यांनी या इतिहासात केलेला आहे. एकच संदेश आहे मास्तरांचा म्हणा, आमचा सर्व डाव्या चळवळीतले जे लोक आहेत ते नेहमी असंच चालतात, हयात लेके चलो कायनात लेके चलो, हयात लेके चलो कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो. सर्वांना बरोबर घेऊन चालणारी माणसं आहे. आम्ही काही केलंय त्याची नोंद संजयने केली, याबद्दल मी खरोखर त्यांना सर्वांतर्फे मी त्याचं अभिनंदन करतो. ज्यांचा सत्कारात झालेले काही लोक आता गेलेले आहेत, पण मी सगळ्यांच्या वतीने संजयला सांगतो की तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे. जे इतिहासामध्ये ज्यांची दृष्टी सगळी उजवीकडे होती ते सगळे उजवीला इतिहास लिहिले गेले. ज्यांची दृष्टी डावीकडे आहे त्यांनी सामान्य माणसाचा, भीमरावसारख्या माणसाचा सुद्धा त्यांनी शोध घेतला, निराक्षीताईंचा शोध घेतला, मडूंचा शोध घेतला, इतके सगळे नारायण आडमचा सुद्धा शोध घेतला. ही सगळी नावं पाहिली ना पुस्तकातली, फार बोलता आलं असतं, पण मी आपण क्षमा करा. एकच म्हणजे शेवटचा शेर सांगतो की दुःखे अजीज छळली लोकात याद मिळवली, दुःखे अजीज छळली लोकात या उमजली,
ज्योतीच जागलेला तो सूर्य आज आला, ज्योतीच जागलेला तो सूर्य आज आला. त्या ज्योतीच्या उजेडामध्ये आपण यापुढे प्रवास करावा. विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज व्यासपीठावर सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय व्यक्ती, मला खात्री आहे की वेळ खूप झालेला आहे आणि तुमच्यासारखं मी इथून घरी जाण्यासाठी उत्सुक आहे. परंतु ज्यावेळेस चव्हाण सरांचं नाव घेतलं त्यावेळेस मला बरं वाटलं की मग आपण सुटलो आणि लोकांना फारसं सहन करावं लागणार नाही. परंतु पुन्हा सरांनी ते करेक्शन करून दिल्यामुळे मला इथे 1-2 मिनिटं मी आपल्याशी गुजगुज करू इच्छितो. समाज व्यवस्थेमध्ये साधारणपणे मतभिन्नता आणि मतशून्यता, विचारशून्यता आणि विचार जो वेगवेगळे जे काही विचार असतात ते या समाज व्यवस्थेमध्ये असतात. आणि साधारणपणे लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद वगैरे असणं हे चांगली गोष्ट असते, परंतु वैचारिक शून्यता जी आहे ती थोडीशी अडचणीची ठरते. आणि ह्या संपूर्ण ह्या 2-2.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये जे अनेक लोकांच्या जे चिंता आहेत त्या वैचारिक शून्यतेमुळे जी समाज व्यवस्थेमध्ये जे निर्माण झालेले आहेत ते त्याच्यामुळे आहे. आणि या सगळ्या अशा वैचारिक शून्यता ज्यावेळेस जास्त मजबूत होत असतात त्यावेळेस मग सोसायटीमध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये जे बॅलन्सिंग फोर्सेस असतात ते काम करत असतात. आणि हे पुस्तक जे आहे ते त्या माध्यमातून काम करेल असं मला एक वाटतं. सोलापूरची दैदिप्यमान चळवळ जी आहे ती ज्या माध्यमातून संजय जोगी पटकर यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातले काही आर्टिकल्स मी वाचलेले आहेत, परंतु आता वेळ कमी असल्यामुळे त्याच्यावरती मी फारसं बोलणार नाही. परंतु विद्यापीठातला एक प्राध्यापक म्हणून किंवा चव्हाण सर या इतिहास अभ्यास मंडळाचे जे काही चेअरमन आहेत ते म्हणून आम्ही ह्या पुस्तकाचा असं नक्की विचार करू की जे कॉलेजचे जे काही विद्यार्थी असतात, कॉलेजचा जो काही अभ्यासक्रम असतो त्या अभ्यासक्रमामध्ये हे पुस्तक कुठं येईल का, किंवा चांगल्या पद्धतीचे जे काही संदर्भ सूची जे असतात ज्याला रिसर्च करताना वापरले जातात त्या संदर्भ सूचीमध्ये कुठे याचा उल्लेख करता येऊ शकतो का, याचा सुद्धा आम्ही अतिशय गांभीर्याने विचार करू. अगदी सुरुवातीला सांगण्यात आलं की पुस्तक छापण्यासाठी म्हणून खर्च जो आहे तो जास्त आलेला आहे. मी माझ्याकडे थोडंसं लायब्ररीचा चार्ज आहे विद्यापीठाच्या, काही संख्येनं ही पुस्तक जे आहे ते पुण्यश्लोक कैलासजी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये खरेदी केलं जाईल. आणि या संदर्भात सुद्धा योगी पटकर सरांनी माझ्याशी संपर्क जरूर त्यांनी साधावा. आणि केवळ खरेदी केलं जाणार नाही तर ते विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसं त्यांनी त्याचं वाचन करावं आणि त्याच्यावरती विचारमंथन करावं यासाठी सुद्धा या संबंधीचे जे काय काम आहे ते सोलापूर विद्यापीठ किंवा पुण्यश्लोक कैलासजी होळकर सोलापूर विद्यापीठ करेल हे मी विद्यापीठाच्या वतीनं एक प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर मी मांडतो. आणि मला या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा संजय जोगी पेटकर यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. करतो गौतमी कांबळे सरांचे की त्यांनी जे संजयजींचं जे पुस्तक आहे त्यांचं काम आहे ते विद्यापीठी अभ्यासक्रमाशी जोडल्याबद्दल या सर्वांचा आभार. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्ञानेश महाराव सर, व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या पुढे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरं तर संजय जोगी पेटकर माझ्याकडे काल आल्यानंतर मी त्यांना म्हणालो होतो की व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर हे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत आणि त्यामुळे अध्यक्षपदासाठी आपण दुसऱ्याच्या नावाचा विचार करावा, कृपया माझ्या नावाचा विचार करू नये असं मी स्पष्टपणे त्यांना म्हणालो होतो. आणि त्या पाठीमागचा माझा उद्देश असा होता की खरोखरच आपण आज जे सत्कार केलेले आहेत ते वास्तव जीवनातील रिअल हिरोजचे सत्कार आहेत. म्हणजे आपण पुस्तकांमध्ये लिहितो, मी जे पुस्तक लिहिलं सोलापूरची गिरणी कामगार चळवळ, त्याला पानसरे सरांनी खूप प्रदीर्घ अशा प्रकारची प्रस्तावना त्या पुस्तकाला दिलेली आहे. आणि ते करताना संशोधन करत असताना माझ्यापुढे तोच विषय होता की सोलापूरला गिरणगाव म्हणून आपण सातत्याने प्रत्येकजण भाषणामध्ये बोलतो, पण गिरणगाव सोलापूरची माहिती असणारे एखादं तरी पुस्तक, एखादी छोटी पुस्तिका तरी आहे का, तर कुठेच नाही. आज जे काम संजय जोगी पेटकरांनी केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण कशासाठी आहे हे सांगतो. त्याच्यासाठी माझ्या पुस्तकाचा संदर्भ मी घेतो आहे. ते माझं काही सांगतोय म्हणून नाही, तर ते किती अवघड काम आहे आणि किती आवश्यक काम आहे हे सांगण्यासाठी.
म्हणजे आत्मस्तुती माझी जी काही येईल त्याच्यामध्ये ते आपण वगळून टाका. कारण असं आहे की सोलापूरची गिरणी कामगार चळवळ याच्यावर अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर मी अनेक कामगार चळवळीतील पुढाऱ्यांच्याकडे, संघटनांच्याकडे, कार्यालयांच्या मध्ये गेलो. आपल्या सर्वसामान्यपणे ज्यांना आपण असं म्हणतो की ज्यांना अवहेरलं जातं, ज्यांना नाकारलं जातं, ज्यांचा समावेश केला जात नाही, ते वंचित, शोषित वगैरे वगैरे, आपण खूप मोठा इतिहास प्रत्यक्ष कृतीने निर्माण करून ठेवतो, परंतु निर्माण केलेला इतिहास लिहून ठेवत नाही. त्यामुळे एक संदर्भ माझ्या याच्यामध्ये जो आलेला आहे की चांद आप्पाभाई यांनी कामगार संघटना सोलापुरातली पहिली निर्माण केली हे मी माझ्या पुस्तकात लिहून ठेवलेलं. संजय जोगीपेडकर माझ्याकडे आल्यानंतर म्हणाले की चांद आप्पाभाई हे एक व्यक्तीच नाही आहेत, ही 3 माणसं आहेत. चांद वेगळे, आप्पाभाई वेगळे आणि अशी ही 3 माणसं आहेत. आप्पा वेगळे आणि भाई वेगळे. मी म्हणालो असं तर माझ्या वाचनात नाही आलं. मी जी संदर्भ साधनं बघितली त्या सगळ्या संदर्भ साधनांमध्ये मला जसं सापडलं तसं मी लिहून ठेवलं. परंतु हे काम करणं किती जिकिरीचं अवघड आहे. ज्या वेळेला मी या कामासाठी म्हणून लोकांच्याकडे जात होतो, अशा विचित्र विचित्र प्रतिक्रिया मी त्यावेळेला अनुभवलेल्या आहेत की हे काम करणं किती अवघड आहे ते त्यावेळेला मला समजलं. आणि आपल्याला नारायणराव अडवाणींनी त्या काळामध्ये किती मोठा त्याग केला हे कोण सांगणार? कोणीच सांगत नाही. जसं ते म्हणताय की प्रत्यक्षामध्ये आज आपण ज्यांचा सत्कार केला त्या अन्नपूर्णा देवींचा सत्कार आपण केला, पण तिथे धनशेट्टी कुटुंबाने ज्या वेळेला जुनी गिरणी बंद पडली त्यावेळेला निलव्वा धनशेट्टींनी आणि शंकरप्पा धनशेट्टींनी अन्न सत्याग्रह केलेला होता. आणि तो अन्न सत्याग्रह तोडणं अतिशय आवश्यक होतं, कारण सोलापूरच्या या सगळ्या चळवळीचा प्रचंड दबाव राजकारण्यांवर इतका मोठा आलेला होता की जबरदस्तीने निलव्वा धनशेट्टीच्या तोंडामध्ये दूध ओतण्यात आलेलं होतं. हा सगळा इतिहास आपल्याला कुठे माहिती आहे? कुठेच माहिती नाही, कारण कुठे लिहिल्या गेलेल्याच नाही. आणि हा जेव्हा शोधायला आम्ही सुरुवात केली त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये साधनच मिळत नव्हती. या पुस्तकाचं कौतुक यासाठी आणखी एक आहे, 2 पुस्तिका त्याच्यामध्ये त्यांनी जोडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मीनाक्षी सानेंनी लिहिलेलं सोलापूरचा कामगार नावाचं पुस्तक आणि सेटलमेंटच्यासाठी सोलापुरातील गुन्हेगार जमातींच्यासाठी म्हणून तारेच्या कुंपणामध्ये ज्यांना बंदिस्त केलेलं होतं त्यांच्यासाठी म्हणून जे काही अतिशय अन्यायकारक अशा प्रकारचे कायदे करण्यात आलेले होते ते सगळे बंद झाले पाहिजेत आणि मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना या तारेच्या कुंपणातून मुक्त केलं पाहिजे. म्हणून जे काम त्या काळामध्ये त्यांनी केलं हे सगळं जे काम आहे हे काम प्रत्यक्ष काम करत. आता मी स्वतः सांगतो आहे की सोलापूरचा कामगार पुस्तक मला कसं तरी मिळालेलं होतं, परंतु सेटलमेंटच्या संबंधीची ती पुस्तिका मला मिळाली नव्हती. माझा मायनर रिसर्च प्रोजेक्ट आहे त्याच्यावर. काय मोठं या पुस्तकाचं मूल्य आहे हे आपल्याला लक्षात येईल की सोलापूरचा कामगार नावाचं पुस्तक तुम्ही गावभर आज हुडकलं तरी तुम्हाला मिळणार नाही कोणाला. त्याचे संदर्भ वेगवेगळ्या पुस्तकात मिळतील, परंतु आता या पुस्तकाच्या माध्यमातून जे कुठंच मिळत नव्हतं किंवा जिथे कुठे होतं ते कुलूपबंद होतं, ते कुलूपबंद असलेलं सगळ्यांसाठी सार्वजनिक झाले. हे या पुस्तकाचं सगळ्यात मोठं महत्व आहे. आणि म्हणून आपण या कामगार चळवळीकडे बघत असताना, या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना लक्षात ठेवलं पाहिजे की या कामगार चळवळीच्या माध्यमातून या देशामध्ये अनेक नवीन गोष्टी घडल्या, इतिहास घडवला. अशा प्रकारच्या गोष्टी या कामगार चळवळीने घडवलेल्या. राजबंद्यांची या कैदेच्या नंतर त्यांना होणाऱ्या शिक्षा ज्या बंद झाल्या त्याच्या पाठीमागे कॉम्रेड साने, कराडकर वगैरे ही सगळी आपल्या सोलापूरची मंडळी होती आणि त्यांच्या प्रयत्नाने ते बंद झालेलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या देशामध्ये पहिल्या प्रथम एखादी गिरणी बंद पडल्यानंतर ती स्वतः सरकारने ताब्यात घेऊन चालवावी. हे जुनी गिरणी बंद पडल्यानंतर चंदावरकरांना तिथे प्रशासक म्हणून नेमून हे केलं गेलं. हे सोलापूरमध्ये घडलं. आणि नरसिंगगिरजी बंद पडल्यानंतर ही गिरणी बंद पडलेली जी होती ती बंद पडलेली गिरणी कामगारांनी स्वतः चालविली. आणि हे कामगारांनी चालवून या देशातलं पहिलं उदाहरण होतं की गिरणी कामगारांनी बंद पडलेली गिरणी फायद्यामध्ये, नफ्यामध्ये चालवून दाखवलेली. आणि त्यानंतर या देशामध्ये आजारी गिरण्या ताब्यात घेऊन चालविण्याचा प्रकार जो सुरू झाला त्याच्या पाठीमागे सोलापूर होतं. असे अनेक महत्वपूर्ण गोष्टी या इतिहासामध्ये सोलापूरकरांनी केलेल्या आहेत. कम्युनिस्ट पार्टी असेल किंवा त्यावेळेची माझ्या ह्याच्यातून जर चुकत नसेल
तर अंजुमन इस्लाम नावाची एक संघटना आणि कम्युनिस्ट पार्टीने या सोलापूरमध्ये ज्या जातीय दंगली भडकलेल्या होत्या त्या जातीय दंगली शमविण्याचं काम कम्युनिस्ट पार्टीने आणि अंजुमन इस्लाम या संघटनेने केलेलं आहे. मगाशी सर बोलताना म्हणाले की विकृतीकरण खूप चाललेलं आहे. या इथे झालेला मार्शल लॉ आणि ती जी सगळी तो जो सगळा कालखंड आहे आणि त्या चळवळीमधल्या सगळ्या लोकांची नावं ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल बहुतांशी सगळे कामगार या चळवळीमध्ये होते. कामगारांनी घडवलेला हा उठाव होता म्हणून याला कम्युन असं म्हटलं गेलं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंबहुना यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू ज्या वेळेला सोलापूरमध्ये आले आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर सोलापूरचा उल्लेख शोलापूर असा त्यांनी केला. ते जे झालं हे शोलापूर जे बनलं हे शोलापूर कामगारांनी बनवलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सोलापूरची जर ओळख करून घ्यायची असेल सोलापूर काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर इथल्या कामगार चळवळींचा इतिहास जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हे पुस्तक यासाठी महत्वपूर्ण आहे स्वागतार्ह आहे की या पुस्तकाने हा सगळा इतिहास पुन्हा रिकॉल करणं ज्याला आपण म्हणतो ना जे विस्मृतीत गेलेलं आहे जे काळाच्या पडद्यात लपून बसलेलं आहे ते पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम या पुस्तकाने केलेलं आहे. आणि म्हणून हे पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण आहे. माझे मित्र गौतम कांबळे सरांनी खूप सुंदर आता सांगितलं की आम्ही हे पुस्तक विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये घेतो. आता मी इतिहास अभ्यास मंडळाचा चेअरमन आहे. मी माझ्या सगळ्या इतिहासाच्या प्राध्यापकांना सांगणार आहे आपल्या लायब्ररीमध्ये या पुस्तकाच्या कॉपीज असल्या पाहिजे. कारण जोपर्यंत चळवळीचा इतिहास इथला समजणार नाही तोपर्यंत सोलापूर काय आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही. आपण सगळे खूप वेळेपासून तिथं थांबलेले आहात. आपण सगळे दर्दी आहात म्हणून थांबलेले आहात. गर्दी निघून जात असते गर्दी थांबत असतात. अखेरपर्यंत आपण सगळे थांबलेले आहात या पुस्तकाच्यासाठी. आपल्या सगळ्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला वयाने लहान असताना देखील अध्यक्षपदाचा मान आपण सगळ्या संयोजकांनी मला दिला त्याबद्दलही मनपूर्वक मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर आभार प्रदर्शन अध्यक्ष भाषणात झाले तरी सुद्धा एक आजच्या या कार्यक्रमाचे सर्व सत्कारमूर्ती कार्यक्रमास खास उपस्थित असलेले चित्रलेखाचे संपादक माननीय ज्ञानेश महाराव सर त्यासोबतच आमचे प्राध्यापक वर्ग आमचे गुरुवर्य आणि कामगार चळवळीचे सगळे नेतृत्व कॉम्रेड माजी आमदार आडम मास्तर अजित नदाब सर त्यासोबतच महापौर सर्व मंचावरील इतर सर्वांचे आभार मानत समोर जे आता शेवटच्या कार्यक्रमापर्यंत समारोहापर्यंत आपण थांबलात हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल आपलेही आभार मानतो. आणि खास करून हे जे पुस्तक ज्यांनी लिहिलं ज्यांनी संपादन केलं ज्यांनी लेखन केलं आणि एका इतिहासाची नोंद सोलापुरात ओळख करून दिली खास करून जोगी पेटकर सरांचे आभार मानतो. त्यांनी आमच्याकडनं अनेक लोकांकडनं महिनोन महिने हे सगळं गोळा करत राहिले फोन करत राहिले विचारत राहिले काय झालंय. प्रचंड मेहनत घेतली आणि हे पुस्तक आज आपल्या समोर आलेलं आहे. आपण सगळ्यांनी याचं वितरण करावं मोठ्या प्रमाणात प्रसार करावा अशी अपेक्षा करतो आणि हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतोय. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.